तर आपले आजचे वक्ते डॉक्टर दीपक फडणीस यांची थोडक्यात ओळख करून देते. 1974 साली दीपकजींनी IIT दिल्लीमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर जवळजवळ 45 वर्षे त्यांनी भारतात आणि परदेशात काम केलं. हे सगळं करत असताना त्यांना आवड निर्माण झाली ती आपल्या संत वाङ्मयाची. अद्वैत वेदांत तत्वज्ञान सोपं करून जनमानसात पोचवणारी तुकारामांची अभंगगाथा त्यांना अतिशय भावली. तुकारामांचे अभंग सर्व जगाला ज्ञात व्हावेत या प्रेरणेतून त्यांनी अभंगगाथा इंग्रजीमध्ये भाषांतरित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आज ते आपल्याला सांगणार आहेत त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल. संत वाङ्मयाची गोडी लागलेली व्यक्ती पंढरपूर वारी न करेल तर नवलच. दीपकजींनीही वारी केली, पण त्याचबरोबर त्यांचा अनुभव त्यांनी पुस्तक रूपात कथित केला. आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच वारीची अनुभूती घेऊया. मी आता कार्यक्रमाची सूत्रे दीपकजींच्या हाती सोपवते. धन्यवाद. धन्यवाद मानसीताई. आणि धन्यवाद शीतल. आणि धन्यवाद गोडबोले मॅडम. आणि बृहन महाराष्ट्र मंडळ, सगळ्यांना माझे मनपूर्वक धन्यवाद मला ही इथे संधी दिल्याबद्दल. आणि माझी जी भावना आहे की आम्ही आमची मराठी संस्कृती आणि मराठी माणसांची आमचं आयुष्य खूपच काय म्हणतात त्याला, सुसंस्कृत झालेलं आहे. आणि खूपच श्रीमंत झालेलं आहे. आम्ही मराठी माणसं मनानं खूप श्रीमंत आहोत. कम्पेअर्ड टू ऑल अदर इंडियन्स ऑल्सो, इफ गो आउटसाइड महाराष्ट्र यू विल फाइंड देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स इन अ मराठी मॅन अँड नॉन मराठी मॅन. कारण माझं मत आहे त्याच्यामध्ये की आपली ज्ञानोबा तुकोबा ही संस्कृती, ज्ञानोबा तुकोबा संस्कृतीमुळे आमची मनं प्रगल्भ झालेली आहेत, आमची संस्कृती हे झालेली आहे. आणि आमच्या मनात ते जे आहे तर तुकाराम महाराजांची अभंग गाथा माझ्या जेव्हा 1983 साली पहिल्यांदा हातात आली, मी थोडे अभंग वाचले, मला ते आवडले. त्यानंतर मी 2000 साली गाथा पूर्ण वाचून काढली, एक दोन वेळा संपूर्ण वाचली, मला ती अजून खूप आवडली. तेव्हापासून माझ्या मनात यायला लागलं की गाथेचं आपण हे करावं, की काही 100-50 अभंग आपण मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करावे, की लोकांना आपल्या तुकाराम महाराजांची थोरवी आपणच सांगायला पाहिजे, इतर कोण सांगणार, म्हणून त्या भावनेनं माझ्या डोक्यात सारखे हे विचार असायचे, ते शेअर करावं, ट्रान्सलेट करावं. पण त्यावेळेला ते काही विशेष झालं नाही. मी 25 अभंग साधारण ट्रान्सलेट केले, कागदावर लिहिले, पण ते काही पब्लिश वगैरे काही केलं नाही. मग 2016 साली असं झालं की माझ्या लक्षात आलं की सोशल मीडिया आता अतिशय पॉवरफुल झालेले आहेत, आणि मी जर अभंगांचं भाषांतर केलं तर मला ते प्रिंटिंग करायची गरज नाही. मी ते फेसबुकवर टाकू शकतो, यूट्यूबवर पोस्ट करू शकतो, आणि जगाला तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय ह्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर करून इट कॅन रीच द पीपल आय हॅव इन माइंड. म्हणून मी मग त्या दिवशी 27 जून 2016ला पहिला अभंग ट्रान्सलेट केला इंग्लिशमध्ये आणि पोस्ट केला यूट्यूबवर. आणि मग ते तसं हळूहळू करत राहिलो. यूट्यूबवरून मध्ये एकदा फेसबुकवर आलो, फेसबुकवरून परत यूट्यूबवर गेलो, आता परत फेसबुकवर आलो. पण आता माझे आतापर्यंत 1090 अभंग भाषांतर झालेले आहेत. आणि पुस्तकं आतापर्यंत तिसरं पुस्तक आता प्रिंटिंगला गेलेलं आहे. दोन पुस्तकं ऑलरेडी प्रिंट झालेली आहेत. तर हे आधी मला वाटते मी तुम्हाला एक पुस्तकाची नुसती झलक दाखवतो. हा पहिला वॉल्यूम आहे 300 अभंगांचा. तर याला टायटल दिलेलं आहे डिव्हाइन वर्सेस अभंग गाथा टीचिंग ऑफ सेंट तुकाराम. अभंग वॉल्यूम 1, अभंग 1 to 300 ट्रान्सलेशन्स इन टू इंग्लिश. आणि त्याच्या आधी
काय झालं की हे पुस्तक म्हणजे जो सिरियस अभ्यास करायची ज्याची इच्छा असेल त्याला 300 अभंगांचं पुस्तक घ्यायची त्याची तयारी होईल मनाची. पण जगाला तुकाराम महाराजांची तोंड ओळख करून द्यायला पहिलं इंट्रोडक्शन करायला म्हणून बुकगंगा पब्लिकेशननं सजेस्ट केलं की तुम्ही असं पुस्तक लिहा की त्याच्यामध्ये पॉप्युलर अभंगांचं ट्रान्सलेशन असेल. आणि ते पॉप्युलर अभंगांचं ट्रान्सलेशन आणि त्याच्यात आपण म्हणे अशी गंमत करूया की त्याच्यात QR कोड छापू प्रत्येक अभंगाला. तो QR कोड स्कॅन केला की तो अभंग त्या लोकांना ऐकता येईल. बट दॅट बिकेम अ व्हेरी गुड आयडिया. मग आम्ही 52 अभंगांचं एक पुस्तक केलं. आता मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला ते पुस्तक दाखवतो. मग ते 52 लोकप्रिय अभंग आहेत. ते सिक्वेन्समधले नाहीत आणि प्रत्येक अभंगावरती गाणं तयार झालेलं आहे. आणि ते गाणं तयार झालेलं असल्यामुळे त्याचं QR कोड तुम्ही स्कॅन केलं की तुम्हाला तो अभंग त्या गायकाच्या आवाजात ऐकू येतो. मग भीमसेन किंवा लता किंवा आशा. तर आता मला हे सांगा शीतल, स्क्रीनवर हे दिसतंय ना पुस्तकाचं चित्र दिसतंय. अभंग गाथा. दिसतंय. तर हा, सो दिस इज द बुक विच वॉज पब्लिश्ड. याचं हे पहिलं पान, दुसरं पान, कंटेंट्स. मग इथे पहा प्रत्येकाचे पहिलं अभंग आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. दुसरा आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. असं करत करत ते अभंग आहेत. इथे ते प्रस्तावनेमध्ये तुकाराम महाराज संस्थान देहू, तिथे जे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत ते सगळे ट्रस्टी आहेत. आणि त्यांना सगळ्यांना हे फार आवडलं की दीपक करतोय आहे, इंग्लिशमध्ये भाषांतर करतोय, जगाला तुकाराम महाराजांचा संदेश कळावा म्हणून त्यांनी मला प्रस्तावना लिहून दिलेली आहे आणि पाठीवर म्हणजे थाप त्यांची मिळालेली आहे. त्यांनी मला सांगितलं की तुमचं हे भाषांतर पूर्ण होईपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर असणार, तुम्ही करत राहा. आता त्याच्यात कसं दिलेलं आहे की अभंग आणि त्याचं भाषांतर ही तुम्हाला डाव्या बाजूला पुस्तकाच्या डाव्या बाजूला अभंग आहे. त्या अभंगाचे पहिले थोडेसे कॉमेंट्स आहेत. आणि मग तो अभंग आता इथे वाचता येईल. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. तर ज्यांना कोणाला आता शक्य असेल तर तुम्ही हे विचार करू शकता. बघूया. आता मी हे थोडं मोठं केलं. आणि QR कोडची गंमत तुम्हाला बघायची असली तर हे ट्राय करता येईल. मी इथे दाखवतो फक्त आवाज, तो यूट्यूबवरती आवाज जात नाही, तो झूम मीटिंगमध्ये आवाज जात नाही. पण ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. माझा स्क्रीनवर तुम्हाला इमेज दिसत असेल तर हा जो आहे ह्याला QR कोडला गुगल स्कॅनरची जी ही पट्टी असते, ही पांढरी पट्टी, त्या पांढऱ्या पट्टीवर या इथे उजव्या बाजूला तो गुगलचा लेन्स आहे. ते क्लिक केलं की हे मिळतं, लेन्सची बाजू मिळेल. आणि तो QR कोड त्यानं स्कॅन करा. तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर करू शकता. हे लगेच सुरू झालं. हा आवाज तुम्हाला कदाचित ऐकू येणार नाही. So I scanned the QR code and immediately it has started giving the song. So this is the trick. आता 52 अभंग आहेत या पुस्तकात आणि त्या 52 अभंगांची गाणी तुम्हाला ऐकता येतात. तर ज्या माणसाला मराठी येत नाही त्या माणसाला तुकाराम महाराजांचा संदेश त्याचं ट्रान्सलेशन पण वाचता येईल आणि तो अभंग ऐकता पण येईल. आणि म्हणजे श्रवण भक्ती काय प्रकार आहे हे पण त्याच्यातून त्याला कळू शकेल. आणि मग त्यानंतर वॉल्यूम 2 आलेला येतोय तो 301 ते 600. त्यानंतर वॉल्यूम 2 3 येईल तो 601 ते 900. असं करत करत 15 वॉल्यूम बुकगंगा पब्लिश करणार आहे. 4500 अभंग तुकाराम महाराजांचे माझं भाषांतराचं काम चालू आहे. आणि म्हणून मग मी आता हे सगळे मी इव्हेंट्स करायला हाती चालू केलं. कारण माझं म्हणणं काय की लोकांना जर कळलं की तुकाराम महाराजांची अभंगगाथा आपण आता मराठीच्या ऐवजी इंग्लिशमधून वाचू शकतो, ते कळलं तरच लोक पुस्तक विकत घेतील, पुस्तक वाचतील. कळायला पाहिजे म्हणून ते बुक अवेअरनेस वाढावा म्हणून मी बुक रिडिंग इव्हेंट्स चालू केलेत. आणि मग मी भारतामध्ये 8 ठिकाणी केले. अयोध्या, प्रयाग, लखनौ, तिरुपती, चेन्नई, बंगलोर, पुणे, मुंबई
आणि मग मी मुद्दाम US ला 2-2.5 महिने आधी आलो. माझा अमेरिकेत यायचा मेन अजेंडा असा आहे की आम्ही अलास्का क्रूजला जाणार आहोत 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट. पण मी मुद्दाम आधी आलो आणि माझे सगळे भाचे पुतणे त्यांच्याकडे एक एक आठवडा राहून 2 आठवडे राहून तिकडे तिकडे इव्हेंट्स केले. म्हणून मग रॅलेमध्ये आम्ही पहिला इव्हेंट केला, बुक रिडिंग इव्हेंट. डेट्रॉईटमध्ये दोन, रॅलेमध्ये दोन केले, डेट्रॉईटमध्ये एक केला आणि सियाटलमध्ये एक केला. सियाटलमध्ये पण महाराष्ट्र मंडळची सुखदा देवधर तिनं मदत केली आणि आम्ही लायब्ररीमध्ये इव्हेंट केला. सो आता आपण आधी माझ्या मते बुक रीडिंग करू, म्हणजे बुक रीडिंगमध्ये की मी अभंग वाचून दाखवेन आणि ट्रान्सलेशन वाचीन आणि मग त्याच्यावरती आपण पाहिजे ते 5-10 मिनटं डिस्कशन करू. आणि मग मी तुम्हाला तुकाराम महाराजांच्या आयुष्यातले काही प्रसंग त्याबद्दल बोलेन. त्यांचे दोन माझ्या मते आयुष्यातले ज्यांना तुम्ही चमत्कार म्हणा. तर आयुष्य तुकाराम महाराजांच्या आयुष्यात इतक्या घटना आहेत आणि इतके प्रसंग आहेत त्याच्याबद्दल बोलणं शक्य नाही. पण एक आपल्याला जे काही मुख्य दोन त्यांच्या आयुष्यातल्या दोन ठळक चमत्कारपूर्ण घटना त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगेन. आणि मग आपण पंढरपूर वारीच्या अनुभवाकडे वळू. पंढरपूर वारीच्या अनुभवाची पण भावना हीच होती की 2015 साली मी पंढरपूर वारी केली. आणि वारी केली आणि वारीची ती म्हणजे माहिती आधी आम्ही मिळवायचा प्रयत्न करत होतो इंटरनेटवर, तर काहीच माहिती मिळाली नाही. म्हणून मग मी ठरवलं की आपण वारी झाल्यावर काहीतरी त्याच्यावरती पब्लिश करायचं, ब्लॉग लिहायचा, काही लोकांना माहिती, ज्यांना वारी करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी वारीचं माहिती द्यावी. पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण अजून थोडं जास्त त्याच्यात ॲड करूया, वारीचा इतिहास घालूया, वारीची रचना काय असते ती घालूया, आपले वारीचे फोटो पब्लिश करूया. असं करून मी शेवटी ते पुस्तकच बनवलं. आणि मुद्दाम मी ते किंडलवर बनवलं, ॲमेझॉनवरती, Amazon.com वर किंडल बुक, ई बुक आणि पेपर बॅग म्हणून पब्लिश केलं. So the idea is that the world should know. My concept is that our greatness, our culture, our things, we are the ones who should take initiative and inform the whole world. If we don't do it, nobody else will do it. म्हणून मग मी हे भाषांतर पण करण्याचा प्रकल्प नंतर हातात घेतला. तर आता आपली परवानगी असेल तर मी स्क्रीन शेअरवरती पुस्तकाची काही पानं घेतो आणि ते अभंग आपण वाचूया. हे दिसतंय ना सगळ्यांना? स्क्रीन दिसतोय ना? हो, व्यवस्थित दिसतोय. हा. तर हा एक अभंग आहे. 1053 नंबर हा गाथेमध्ये आहे. गाथेचे वेगवेगळ्या प्रती असतात, प्रत्येक प्रतीमध्ये नंबर वेगवेगळे असतात. त्याचं कारण आहे कारण ओरिजिनल गाथेमध्ये नंबर्स नाहीत. मग ज्या लोकांनी संकलन केलं ते लोक त्यांचे त्यांचे नंबरिंग करतात. ही गंगू तात्या शिरवळकर यांच्या कॉपीमधले नंबर्स आहेत. ती एक म्हणजे पारायणाला असलेली गाथा मानली जाते ती, त्याच्यातले नंबर्स आहेत. तर मी आधी अभंग वाचतो आणि त्याच्यानंतर अर्थ वाचतो. तर आपण सुरुवात करूया. तारू लागले बंदरी, ह्याचं अतिशय सुंदर गाणं आहे आणि हे तुम्ही ऐकलं असेल, नसेल तर सगळ्यांनी QR कोड स्कॅन करून नक्की ऐका. आणि यूट्यूबवर आहे. Now, this is a very beautiful abhang in which Saint Tukaram is saying that I am only a porter carrying goods on my head, goods of Harinam, the name of God. ते म्हणतात मी हरिनामाचा माल माझ्या डोक्यावरती वाहून नेत आहे. मी हमाल आहे. मी हमाल, मला माल काय? हरिनाम. आणि मी ते फुकट वाटतो लोकांना. सो आय एम डिस्ट्रीब्युटिंग देम फ्री. आय एम डुईंग दिस सर्व्हिस ऑन बिहाफ ऑफ ऑल द सेंट्स. God loving people should take benefit of this. आणि तुकाराम महाराज ऑफन ॲड्रेसेस पीपल ॲज सेंट्स. संत जन हो म्हणतात. संत तो दुसऱ्यांना पण संतच म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली पण भक्तांना संत जन म्हणतात. तर ते शुड, हा, ही ॲड्रेसेस पीपल ॲज सेंट्स, कन्वेईंग ग्रेट रिस्पेक्ट फॉर देम अँड गिविंग देम अ मेसेज दॅट इफ दे प्युरिफाय देअर हार्ट्स they will also become saints one day.
ही फार मोठी समाधानाची गोष्ट असते की संत नेहमी सांगतात की आम्ही तुमच्यापेक्षा काही वेगळे नाही. फक्त आम्ही केले म्हणून आम्ही पावलो, आम्ही केले आम्ही पावलो. तुम्ही करा, तुम्ही पण पावाल. तर त्याच्यासाठी आपण संतांची कास धरावी, संतांची संगत धरावी. जी काय आवड आपल्याला, जो काय छंद आहे, अभंगांचा छंद लावून घ्यावा. अभंग गावे, अभंग पाठ करावे, अभंग रेकॉर्ड करावे. आणि मला आपल्याला एक सांगायला आवडेल की माझं स्वतःचा अनुभव असा आहे की अभंग देखील तुमच्या भोवती, जसं रामरक्षेचं तुम्हाला कवच मिळतं. आपण दररोज जर रामरक्षा म्हटली तर सगळे त्यांचे असे आपण मानतो की रामरक्षेचं कवच असतं आणि ते आपल्याला प्रोटेक्ट करतं. तर माझा अनुभव असा आहे की मी गाडी चालवताना गेली 40-50 वर्ष नेहमी माझ्या अभंग ऐकतच गाडी चालवतो. आणि माझ्या गाडीला अजूनपर्यंत म्हणजे कोणीही येऊन माझी चूक नसताना समोर येऊन गाडीला बँग केलेलं नाही आहे. सो इट प्रूव्ज दॅट देर इज अ कवच. कारण बऱ्याच लोकांचा ॲक्सिडेंट का होतो, तर ते म्हणतात की माझी काही चूक नव्हती पण समोरूनच कोणतरी आला आणि मला बँग करून गेला. पण तसं माझ्या बाबतीत कधीच झालेलं नाही आहे. आणि अभंगांची आवड का ठेवावी असं माझं म्हणणं आहे, तर अभंग म्हणजे संतांचे शब्द, आणि संतांचे शब्द, संतांच्या मुखातून परमेश्वर स्वतः बोलतो. तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेलं आहे, गीतेत कृष्णाने लिहिलं आहे की संत हेच चालते बोलते देव असतात. आणि संतांचा शब्द असतो तो म्हणजे देवाचाच शब्द आहे. तर दीज आर ऑल होली वर्ड्स, यू रिसाइट देम, यू चॅन्ट देम. तुमच्याकडून देवाचं नाव घेतलं जातं, रामनामाचं स्मरण होतं. आणि त्याचं जे काय त्या व्हायब्रेशनमुळे तुम्ही जे काय चांगले इव्हेंट्स युनिव्हर्समधनं अट्रॅक्ट करता, चांगली माणसं अट्रॅक्ट करता, तुमच्याकडे चांगले हे येतात, तुम्ही संकटातून तरून जाता. तर साध्या गाण्यांची आवड लावून घेण्यापेक्षा अभंगांची आवड लावून घ्या, असं माझं सगळ्यांना सांगणं असतं. आणि त्याच्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी 2-3 प्लेलिस्ट पण तयार केल्या आहेत. त्या अभंग पंढरी म्हणून प्लेलिस्ट तयार केली आहे. तिथे माझ्या सगळ्या मित्रांनी आणि अशाच आपल्या चाहत्या लोकांनी गायलेले अभंग पोस्ट केलेले आहेत. 35-36 अभंग तिथे आहेत. ते ऐकून घ्या लोकांनी. का केले तुम्ही, करून तुम्हाला करायचं वाटलं तुम्ही अभंग करून मला पाठवा, तो मी त्याच्यावर पोस्ट करीन. आणि माझं म्हणणं असं आहे की आपण न संकोचता अभंग गावे. जेव्हा आपण घरात एकटा असतो तर ती एक अतिशय मोठी संधी असते. बऱ्याच लोकांना एकटेपणाचा कंटाळा येतो. बायको माहेरी गेली किंवा मुलं निघून गेली, सुट्टीची गेली की एक माणूस एकटा पडला, मग त्याला एकटा असला की एकटेपण कंटाळा खायला उठतं. पण आपण त्याच्यातला फिलॉसॉफिकल अर्थ जर लक्षात घेतला तर एकटा हा माणूस खरं म्हणजे एकटा कधीच नसतो, तो दुखटा असतो. कारण त्याच्याबरोबर त्या क्षणी त्याच घरात ईश्वर असतो. तो त्यांच्या हृदयातच असतो आणि त्याच्याशी तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि हाऊ यू कॅन कनेक्ट, यू स्टार्ट सिंगिंग अभंग. तुम्ही डान्स करा, नाचा, अभंग गा, अभंग म्हणा, त्याचं हे करा, तो आनंद एन्जॉय करा. तर असं पण हे आहे. तर अभंगांची संस्कृती वाढावी म्हणून मी बरेच प्रयत्न करत असतो. तर त्याच्याबद्दल तुम्ही माझं यूट्यूब चॅनल बघाल तर तुम्हाला कळेल. आता आपण अभंग वाचन म्हणजे बुक रीडिंग इव्हेंटची सुरुवात करूया. आय विल रीड 2 अभंग आणि मग त्यानंतर मग आपण थोडं प्रश्नोत्तराकडे येऊया. आणि मग चमत्कार आणि तुकाराम महाराजांच्या आयुष्यातल्या प्रसंगांबद्दल बोलूया. तर हा अभंग सुरुवात अशी आहे. तारू लागले बंदरी, चंद्रभागेची ये तिरी, लुटा लुटा संत जन, अमूप हे रासी धन, चंद्रभागेची ये तिरी. झाला हरिनामाचा तारा, सीड लागले फरारा. आणि तिसरी चौथा चरण आहे, तुका जवळी हमाल, भार चालवी विठ्ठल. तर हा अभंग आहे. आणि आता त्याचं ट्रान्सलेशन ते उजव्या पानावर आहे. तर ही त्याची PDF असल्यामुळे हे उजवं पान असं आहे. हे त्याचं QR कोड आहे. ज्यांच्याकडे जे लॅपटॉपवर असतील आणि मोठा जर असेल तुमचं स्क्रीन, तर तुम्ही आत्ता ट्राय करू शकता तुमचा मोबाईल घेऊन गुगल स्कॅनर वापरून. हा जर तुम्ही स्कॅन केला तर तुमच्या लक्षात येईल की तो अभंग तिथे लगेच वाजायला सुरुवात होईल. सो लेट मी गो अहेड विथ द ट्रान्सलेशन. तारू लागले बंदरी, चंद्रभागेची येत तिरी. त्याचं ट्रान्सलेशन असं केलंय. धिस शिप ऑफ द गुड श्री विठ्ठल हॅज बर्थ ऑन द शोर ऑफ द रिव्हर चंद्रभागा ॲट पंढरपूर. लुटा संतजन, अमुप हे राशी धन. ओ सेंट्स, please take away this invaluable spiritual treasure available on this ship
What is the treasure? Vittal is the treasure. Absolutely free. Loot this treasure. झाला हरिनामाचा फेरा, शीड लागले फरारा. The sail of the ship, Harinam is referred to as the sail. Sheed म्हणजे Harinam. Is filled with strong wind and it is vibrating with the sound caused by the strong wind, indicating a smooth journey. शीड लागले फरारा म्हणजे मग होडी मस्त चाललेली आहे, कुठे काळजीच नाही. प्रवास आणि डेस्टिनेशनला पोहोचणार, प्रवास सुंदर चालला आहे, हे त्याचं वर्णन आहे. शीड लागले फरारा, चंद्रभागेची अतिरी. आणि शेवटचं कडवं आहे, तुका जवळी हा माल, भार चालवी विठ्ठला. तुका सेज, आय एम अ पोर्टर स्टँडिंग नियर विठ्ठल अँड कॅरिंग ऑन माय हेड द लोड ऑफ द नेम ऑफ विठ्ठल. So this was my translation. In this book, you will have 52 such Abhanga, and if you read volume 1 has 300 अभंग. 300 अभंग सिरियलमध्ये आहेत, शिरवाळकरांच्या कॉपीप्रमाणे 1 ते 300. आणि मला तुम्हाला स्ट्रॉंगली सांगायचं आहे की तुम्ही खरंच ते पुस्तक वाचा. इट इज अवेलेबल फ्रॉम बुक गंगा, ॲज ई बुक, ॲज प्रिंट बुक, मुंबईमध्ये, भारतात, पुण्यामध्ये, अमेरिकेमध्ये पण आहे. आणि अमेरिकेत त्याचं ईबुक पण केलेलं आहे मी मुद्दाम. आणि ते किंडलवर आहे, ॲमेझॉनवर ईबुक आहे, पेपरबॅक पण आहे. आणि तुकाराम महाराजांचं का वाचायचं, तर जगाला तो फायदा मिळेल जो मराठी माणसाला मिळालेला आहे. आमचं कल्चर, आमची संस्कृती जी सुधारलेली आहे, आम्हाला संतांची शिकवण आम्हाला मान्य आहे, आम्ही शिरसावंद्य समजतो संतांना. जगानं जर संतांची शिकवण वाचली, तुकाराम महाराजांची संस्कृती आणि त्यांची शिकवण वाचली, तर जगालाही याचा नक्की फायदा होणार. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगू शकतो की अभंग क्रमांक 49, 50 आणि 51 तिन्ही अभंग सिक्वेन्समध्ये तुकाराम महाराजांनी जे लिहिलेले आहेत, हे अभंग इतके कठोर आहेत कुठल्या माणसासाठी, की जो माणूस रस्ता चुकलेला आहे, पुंड माणूस, गुंड माणूस, वाईट प्रवृत्तीच्या माणसाला तुकाराम महाराज खूप उपदेश करतात आणि खूप स्ट्रॉंग उपदेश करतात की हे माणसा, तुझी तू पद्धत बदल, तुझी वागण्याची पद्धत तू बदलली नाहीस तर त्याचा काय परिणाम होईल हे मी तुला सांगतो. आणि ते इतक्या कठोर शब्दात ते सांगतात की हे जो वाचेल त्या माणसाला नक्कीच त्याची उपरती होईल आणि हे पीपल विल चेंज. त्याच्यासाठी तुम्ही बघा, व्हॉल्यूम 1 बघा. आणि आपलं जे नवीन जनरेशन आहे, नवीन पिढी आहे, त्यांना मराठी वाचायची इच्छा असते, आवड असते, पण त्यांना वेगानं वाचता येत नाही, हे त्यांचं दुःख आहे. ते म्हणतात की आम्हाला स्पीड नाही म्हणून आम्ही वाचतच नाही मराठी. तर आपल्या नवीन जनरेशनसाठी ही पुस्तकं इंग्रजीमधून घेऊन त्यांनी जर वाचली, तर त्यांना आपल्या संस्कृतीचं जतन करण्याची ही एक चांगली संधी आहे. म्हणून पण हे ट्रान्सलेशन्स कामाला येतील. फक्त मराठी म्हणजे आउटसाइड महाराष्ट्र दिज आर रिलेव्हंट फॉर ऑल नॉन महाराष्ट्रीयन पीपल इन द होल वर्ल्ड. आणि आमच्या मराठी लोकांमध्ये पण नवीन जनरेशनसाठी या पुस्तकांचा फायदा आहेच. आता आपण अजून एक अभंग वाचूया, पुढचा अभंग घेऊया. मी ह्या पानापासून सुरुवात केली कारण ह्याच्या आधीचे अभंग आम्ही आधीच्या इव्हेंट्समध्ये वाचलेले आहेत. हा इव्हेंट नंबर 14 आहे, बुक रिडिंग इव्हेंट. त्याच्या आधी 13 बुक रिडिंग इव्हेंट झालेले आहेत. द लास्ट वन वॉज इन सियाटल. सो दॅट इज वाय आय वेंट फॉर दिस. आता आपण त्याच्या पुढचा अभंग घेऊया. हा पण एक अतिशय गोड अभंग आहे. विठ्ठल हा चित्ती, भीमसेननी हा अभंग गायलेला आहे. आणि तो असा आळवून आळवून गायला आहे की तो आपण एकदा ऐकला तर आपल्याला समाधान होत नाही. आणि तुम्ही कुठूनही कितीही थकून घरी आले असला आणि भीमसेनचा हा अभंग किंवा असे वेगवेगळे अभंग आहे, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ, हा घ्या, किंवा कुठलाही अभंग भीमसेनचा घ्या. एक 5-10 मिनिटाचा अभंग लावला तर आपण एकदम रिफ्रेश होऊन जातो. हा माझा पण अनुभव आहे. आपण आता हा अभंग वाचूया. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती, आम्हा विठ्ठल जीवन टाळत चिपुळिया धन, विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी, रंगला या रंगे तुकास विठ्ठल सर्वांगी. किती गंमत आहे बघा, केवढे कमी शब्द आहेत. हा एक अभंग, 4 ओळींचा अभंग, एका ओळीत 6 शब्द, 7 शब्द.
5 शब्द इतक्या कमी शब्दात म्हणजे अक्षरशः 20-25 शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी अभंग केलाय. भीमसेननं आळवून आळवून गायलाय आणि त्यात अभंगाचा अर्थ मोठा दडलेला आहे. म्हणतात ना, अभंग म्हणजे जो भंग पावणार नाही असं ज्ञान आणि कालातीत ज्ञान, की इट विल नेव्हर एज. जो अभंग 13व्या शतकात, 16व्या शतकात, 15व्या शतकात त्या अभंगाचा जो अर्थ होता तोच अर्थ आज पण आहे आणि रिलेव्हन्स तेवढाच आहे आज पण. तर आता आपण ह्या शेवटच्या ह्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, रंगल या रंगे तुका सर्व विठ्ठल सर्वांगे. आता आपण याचा अर्थ बघूया. When we sing the name of Sri Vitthal in a song, it brings a sweet joy to our hearts. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीते. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपोळ्या धन. To me, Sri Vitthal is life. The symbols and the chipodya, the musical instruments held in hand and brought together to make a nice sound, are my true wealth. I value them so much. तुकाराम महाराज आयुष्याच्या अशा लेवलला पोहोचले होते की हे त्यांना धन वाटत होतं. हे त्यांचं धन, ही त्यांची संपत्ती. आणि आपली जी आम्ही जी संपत्ती म्हणतो, सोनं नाणं हे सगळं, ते म्हणायचे आम्हाला सोनं आणि माती समान आहे. शिवाजी महाराजांनी सत्कार केला तेव्हा त्यांनी सांगितलं, मला सोनं आणि माती हे सेम आहे, हे मला नको, हे तुम्हाला मी परत पाठवतो. पण आता तुकाराम महाराजांना काय लक्षात आलं होतं की खरं धन काय आहे, तर ह्या टाळ, हे चिपळ्या, हे शब्द, त्या अभंगांचे शब्द. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, ही त्यांची संस्कृती आहे आणि आम्ही मराठी माणसं त्याच्यात तर वाढलेलो आहोत. आम्हाला शब्दांचं महत्त्व कळतं, आम्हाला संस्कृतीचं महत्त्व कळतं, आम्हाला विठ्ठल नामाचं आणि नामस्मरणाचं महत्त्व कळतं. हे आपल्याला जगाला पण कळवायचं आहे. तर त्याच्यासाठी ही खटपट. तर तिसरं जे आहे चरण, तो असा आहे, विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. वेन वी से विठ्ठल विथ आवर माउथ, इट गिव्स अस न्यू लाईफ जस्ट लाईक एलेक्झर. अँड द लास्ट चरण, तुक रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. तुका says, I have bathed in the colors of the name Vitthal all over my body. मी त्या नामाने आंघोळ केलेली आहे, मी रंगलोय, त्या नामाने मी रंगलोय, विठ्ठल नामाने आंघोळ करून मी सर्वांग माझं रंगवून घेतलं. इतकं तुकाराम महाराज विठ्ठलाच्या प्रेमामध्ये पडले होते. आमच्या पुस्तकामध्ये आम्ही छान छान चित्र पण करून लावलेली आहेत. श्रीराम बोकील म्हणून माझे मित्र आहेत, त्यांचं वय 78-79 आहे, पण त्यांचा हात इतका स्टेडी आणि इतका सुंदर आहे. हे तुकाराम महाराजांचं चित्र त्यांनी केलेलं आहे. हे बघा किती गोड आहे हे. त्यानंतर अजून पण हे आहे, विठोबाचं चित्र आहे. नाव होडी, होडी घेऊन चाललं नेत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की त्या होडीमध्ये येऊन बसा, या होडीतून तुम्ही पार आरामात तुम्ही पैल तीराला पोहोचाल, त्याची गॅरंटी आहे. हरिनामाची होडी घेतली तर पैल तीराला जायची तुकाराम महाराज स्वतः गॅरंटी देतात. तर इथे आपला बुक रिडिंग इव्हेंट संपन्न झाला. आय वुड लाईक टू थँक यू ऑल. आणि माझ्या मते आपण एक 5-10 मिनिटं थोड्यावरती त्याच्यावरती डिस्कशन करू, पण त्यानंतर मग पुढचा अजेंडा घ्यायला हरकत नाही, असं माझं मत आहे. सो आय विल स्टॉप शेअरिंग द स्क्रीन राईट नाव फॉर सम टाइम. येस, शीतल. हा, अगदी कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य बोला. आणि the whole thing will become more interesting if we participate actively. आवडलं का? ऐकलं सगळ्यांनी? आवडलं का? बोला ना. हो, आवड. आणि आतापर्यंत जे ऐकलं ते आमचं नशीब म्हणून आपण आज इथे आहात आणि आम्हाला विठ्ठलांबद्दल ऐकायला मिळतंय. खूप नमस्कार. आवडलं, खूप आवडलं. धन्यवाद, धन्यवाद, मी धन्यवाद. मला पुस्तक ऑर्डर प्रश्न केले आहे, अमेझॉनवर. मी एक प्रश्न विचारू का? ही हो, पुस्तकं इथे कुठे अवेलेबल आहेत? तुम्ही काही कॉपीज घेऊन आला आला आहात का बरोबर?
हो, माझ्या कॉपीज येत आहेत. मी भारतातून मागवल्या. मी आणल्या होत्या त्या कॉप्या सगळ्या संपल्या. आता हा. ते एक नवीन स्टॉक मागवला आहे. तर मी 20 पुस्तकं मागवलीत. ती मला इथे मिळणार आहेत. आता मी ओटावा, कॅनडामध्ये आहे. पण अमेरिकेत तुम्हाला देर इझिएस्ट वे टू बाय ई बुक. तर ई हा. बुक, किंडल बुक यू कॅन बाय. तर अभंग व्हॉल्यूम 1 ई बुक इज अवेलेबल at $4.99. I would हा. recommend download the ebook and read it. ते सगळ्यात सोपं आहे. हा, पण हातात पुस्तक घेतल्याशिवाय मजा नाही नाही वाटत नाही, वाचायची. तसं तसं मी भारतातून पाठवू शकतो आणि आय कॅन सेंड इट टू यू आणि माझी इथे पुस्तकं पण येतील. तर तुम्ही मला नुसतं हाय म्हणून एक मेसेज पाठवा आणि कीप कनेक्टेड विथ मी. आय विल मेक शुअर यू गेट अ हार्ड कॉपी. चालेल. थँक्यू. माझा मोबाईल खूप नंबर सुंदर आहे पण हे. शेअर करतो. माझा मोबाईल नंबर मी याच्यात चॅटमध्ये शेअर करतो. तर त्याच्यात तुम्ही नोट करून घ्या. माझ्या आणि हां, अजून बोला ना, प्लीज कंटिन्यू. मी आत्ताच तुमचं पुस्तक ऑर्डर केलं अमेझॉनवरनं. छान आहे पुस्तक एकदम. थँक्यू, थँक्यू. आणि आणि मी युट्यूबवरती तुमची प्लेलिस्ट तुम्ही म्हटलं ती बघत होते. हो, म्हणजे ती मला गाडीत लावायला गाणी. हो. ती कुठे आहे? त्या यूट्यूब तुम्ही दीपक फडणीस यूट्यूब चॅनल उघडला तर त्याच्यावरती पाठ करावेत असे अभंग नावाची एक प्लेलिस्ट आहे. आणि दुसरी प्लेलिस्ट आहे, तिचं नाव आहे हं. अभंग पंढरी. त्याच्यामध्ये लोकांनी म्हणजे मित्रांनी गायलेले अभंग आहेत. पाठ करावेत असे अभंगमध्ये मी गायलेले अभंग आहेत. मी का गायले आहेत तर ते काय म्हणजे मी फार ग्रेट गायक आहे असं म्हणून नाही, तर मला लोकांना ते कन्व्हिन्स करायचे की न संकोच करता तबला, पेटी, ताल, सूर, ठेका कशाचीही पर्वा न करता एन्जॉय सिंगिंग अभंग ओनली फॉर सेक ऑफ एन्जॉईंग, ओनली फॉर कनेक्टिंग विथ दॅट गॉड हू इज सिटिंग राईट इनसाइड अवर ओन हार्ट. तो हम्म. दुसरीकडे कुठे बसला नाही, आमच्या हृदयात बसलाय. म्हणून पाहुणे बिवणे गेले, बायको माहेरी गेली, मुलं घरी गेली की सगळ्यात पहिलं काम आपण काय करावं, एकटे असले तर स्वतः बसावं आणि गायला सुरुवात करावी, अभंग म्हणायला सुरुवात करावी, अभंग गायला सुरुवात करावी किंवा यूट्यूबवर लावावा भीमसेन आणि ऐकावा आणि त्याच्यात रमून जावं, रंगून जावं. तर तसं रंगून जायचं गायन मी लोकांना करून दाखवलेलं आहे की तुम्ही अभंगांच्या प्रेमात पडा. आणि माझी स्वतःची श्रद्धा आहे की जग आता हळूहळू अभंगांच्या जवळ जाणार आहे. त्याच्या इंडिकेशन्स काय आहेत तर पुण्यामध्ये 10 वर्षापूर्वी अभंग रिपोस्ट नावाचा एक बँड निर्माण झालाय. तरुण पोरं वारकरी पंथातली जी आहेत, त्यांचे वडील वारकरी. तर त्यांनी ठरवलं की आमचा सगळा रॉक बँड आहे, आम्ही अभंग रिपोस्ट नाव देतो. आणि ते त्याचे परफॉर्मन्सेस करतात आणि तुकाराम महाराजांचे छान छान अभंग त्यांनी चांगली ट्यून देऊन पाश्चात्य धर्तीवर केलेले आहेत. इट्स अ प्लेजर टू हिअर. तुम्ही स्पॉटीफायवर जा आणि अभंग रिपोस्ट सर्च करा. 15-20 अभंग त्यांचे आहेत. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, तो एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, तो त्यांनी गायला आहे. आणि आता त्यांना बऱ्याच ठिकाणी आमंत्रण मिळतात. ते दीड दीड तासाची अभंगांची कन्सर्ट करतात. आणि जर असे अजून 10 रॉक बँड ग्रुप्स तयार झाले अभंगांचे तर अभंगांचं कल्चर स्प्रेड होईल. आणि आम्ही महाराष्ट्रातून ही लाट निर्माण करायला पाहिजे, ती भारतभर पसरायला पाहिजे. भारतातून ती इकडे अमेरिका, युरोपमध्ये पसरायला हवी. असं झालं तर पॉइंट विल कम वेन द वर्ल्ड विल से की हो दीज आर ऑल स्ट्रेस रिलिव्हिंग सॉंग्स. म्हणून मग ती स्ट्रेस रिलिव्हिंग सॉंग्स म्हणून मग आम्ही त्याला गायला लागलो की मग म्हणेल चांगलं आहे. जर उद्या टेलर स्मिथ जर अभंगांची कन्सर्ट करायला लागले स्ट्रेस रिलिव्हिंग सॉंग्स म्हणून, इफ शी स्टार्ट सेलिंग दॅट की ओ आय एक्सपिरियन्स दॅट इन माय लाईफ, ऑल माय स्ट्रेस इज गॉन अवे वेन आय सिंग तुकाराम महाराज अभंग. अँड इफ ही स्टार्ट कंडक्टिंग कन्सर्ट्स ऑफ अभंग, ते सगळे सगळे मग आपलं जसं रॅकवेल वेल्श आणि रेखानं योगासनं करायला चालू केल्यावर भारतात योगासनाला महत्त्व आलं, तसं अभंगांना पण नंतर महत्त्व येईल जर ती लाट अमेरिकेतून आली तर. तर त्याच्यासाठी स्पॉटीफायला अभंगांचं प्रेम आपण निर्माण करून घ्या असं माझं मत आहे. हां. स्पॉटीफायला काय म्हणलात तुम्ही बघायचं? सॉरी, ऐकून आलं. स्पॉटीफायला काय बघायच्यासाठी काय तुम्ही एक सांगितलं? हा. स्पॉटीफायवर अभंग रिपोस्ट या ग्रुपची गाणी बघा. ओके, थँक्यू. पुट द नेम अभंग रिपोस्ट. हा ग्रुप आहे पुण्यातला, चांगला ग्रुप आहे, तरुण पोरं आहेत आणि त्यांना तो इंटरेस्ट आहे. तर त्यांनी अभंगावरतीच सगळं त्यांचं करिअर केलंय म्हणजे. आणि इट्स अ रेग्युलर
रॉक बँड अगदी त्यांच्याकडे लीड गिटारिस्ट वगैरे सगळं आहे, सिंथसायझर Correct. आहे, बेस गिटार आहे. त्यांचा चांगलं करतात ते कार्यक्रम. 1.5-2 तासाची कन्सर्ट करतात. 1-1.5 लाख रुपये त्यांना मिळतात एका कन्सर्टचे. आणि दे आर डुईंग समथिंग गुड फॉर द कल्चर. माझ्या मते असे अजून 10 तरी ग्रुप्स तयार व्हायला पाहिजे. यू कॅन होल्ड कॉम्पिटिशन्स. जसं आता आमच्या पुण्यामध्ये पण कॉलेजमध्ये, पी व्ही जी कॉलेजमध्ये त्यांनी रॉक बँडची एकदा कॉम्पिटिशन ठेवली होती. तर सगळ्या पोरांचे बँड्स तिथे जाऊन त्यांनी परफॉर्म केलं होतं. आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू की माझ्या मुलीचा जो बँड होता कोलाज नावाचा, तर त्यांना फर्स्ट प्राईज मिळालं होतं. दे वन. तर असे असे अभंगाचे बँड झाले, त्यांना तुम्ही जर एनकरेज केलं तर आपलं कल्चर अभंगांचं स्प्रेड होईल आणि ते आपण आता करायला हवं. आणि अभंगांमध्ये जी पॉवर आहे, मला एक गंमत सांगायची वाटते की अभंग म्हणण्यामध्ये तुम्ही हरिनाम घेता, देवाचं नामस्मरण होतं. आणि असं म्हटलेलं आहे सगळ्या शास्त्रांमध्ये की माणसानं चुकून जरी देवाचं नाव घेतलं तरी त्याचं पुण्य तुम्हाला मिळतंच. त्याचं व्हायब्रेशन ते जे आहे, चांगल्या घटना घडणार त्या तुमच्या आयुष्यात घडतातच. म्हणजे ज्यांनी चुकून देवाची नावं घेतली तर पोपटाचं नाव घेऊन देखील त्या बाईंना स्वर्ग मिळाला, शुकाचं ते जे आहे. तर आणि नारायण म्हणून कोण एका बाईनं तिचं पोपटाचं नाव नारायण ठेवलं, ते नारायण नारायण म्हणत म्हणत ती स्वर्गाला गेली वगैरे. हा श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धेचा भाग आहे, पण हे सगळंच भाग. विश्व, इफ यू लुक एट व्हॉट नाव द सायन्स हॅज रीच्ड, सायन्स म्हणतं की हे विश्व हे फार रिलेटिव्ह आहे, हे ॲब्सल्यूट नाही. त्याच्यामुळे आता डज द युनिवर्स एक्झिस्ट या प्रश्नाचं उत्तर आता फार गुळमुळीत द्यायला लागलंय सायन्स. आणि तुम्ही जर विचारलं की डज द मून एक्झिस्ट, द आन्सर दॅट नाव द क्वांटम फिजिक्स गिव्स इज येस, इफ यू वॉन्ट इट टू एक्झिस्ट. इफ यू विश दॅट द मून शुड एक्झिस्ट देन इट एक्झिस्ट. पण तुम्ही चंद्राकडे बघायचं सोडून दिलं आणि तुम्ही रूममध्ये परत आलात तर चंद्र हॅज नो रिझन टू एक्झिस्ट. इट मे नॉट बी एक्झिस्टिंग ऑल्सो. कारण एक्झिस्टन्स इज नॉट ॲब्सल्यूट. आणि आईन्स्टाईननं हेच सांगितलेलं आहे. जेव्हा आईन्स्टाईनचं इक्वेशन त्याने डिराईव्ह केलं आणि त्याच्या लक्षात आलं की मास इज नॉट ॲब्सल्यूट, तुमचा मास बदलतो, तुमची वेलॉसिटी बदलली, फ्रेम ऑफ रेफरन्स बदलला, तर तुमचं वजन काही तेवढं नसतं. तुमची कालगणना बदलते, तुमची लांबी उंची बदलते. सो इफ लेंथ, मास अँड टाइम आर नॉट ॲब्सल्यूट, देन इज दिस वर्ल्ड रिअल? आईन्स्टाईन म्हणतो, आय डाऊट द रियालिटी ऑफ दिस वर्ल्ड, because nothing is absolute here. If this whole thing is relative, then where is the absolute? But I don't know where is the absolute, but if you want to reach the absolute, you should concentrate on light. का? तर लाईटची जी वेलॉसिटी आहे ती प्रत्येक फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये सेम आहे, 1,86,000 मैल पर सेकंद. त्याच्यामुळे तो म्हणतो की मग जर तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रकाशाकडे बघा, प्रकाशातून कदाचित तुम्हाला काहीतरी हिंट मिळेल. मग ते प्रकाशाकडे बघा म्हणजे नक्की काय करा? तर मग आईन्स्टाईन म्हणतो की आय थिंक देन व्हॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू बिकम लाईट टू रीच द हम्म. ट्रुथ. आणि सगळे संत तेच म्हणतात की तुमच्या हृदयात जो प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये तुम्ही विरघळून जा, मेल्ट इन दॅट लाईट, रिअलाइज दॅट व्हॉट यू आर कॅरिंग दिस होल बॅगेज. आमचं लेंथ, मास आणि टाइम असलेलं 70 किलो वजन जे आहे, हे सगळं भ्रम आहे. हा भ्रम आहे, हा 3 डायमेन्शनल भ्रम नावाचा सिनेमा आहे. तो सिनेमा बनवलेला प्रोजेक्टर आहे, तो डायरेक्टर. परमहंस योगानंद गुरुजी म्हणतात तुम्ही पिक्चर नका बघू, तुम्ही डायरेक्टरकडे बघा. डायरेक्टर कोण आहे? तर तो पांडुरंग. त्याने हा 3D प्रोजेक्शन पिक्चर तयार केला आणि तुम्हाला तिथे नट बनवून पाठवले तुमची 4 वाक्य म्हणायला. तर तुम्ही त्या डायरेक्टरकडे लक्ष द्या, देन यू विल स्टार्ट गेटिंग समवेअर नियरर टू द truth. So that is why we should be grateful to our saints and make sure the best way to love saints is through अभंग. आणि हा नेम चॅन्टिंगचा जो बेनिफिट आहे, मी तुम्हाला एकच अभंग म्हणून थोडासा दाखवतो की ज्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचं नाव, काही ना तो अभंग, पूर्ण अभंग म्हणजे देवाचं नावच आहे. 40-45 वेळा देवाची नावं त्या अभंगात घेतली आणि ते अतिशय सुंदर गाणं आपण ऐकलेलं पण आहे. ते मी जरा 2 मिनिटं ते गाऊन दाखवतो. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंदघना अविनाशा, पद्मनाभा नारायणा.
सकळ देवादिदेवा कृपाळुवा जी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा पद्मनाभा नारायणा. बघा, प्रत्येक शब्द म्हणजे देवाचं नाव आहे. कमलनयना, कमलापती, कामिनी मोहना, मदनमूर्ती, भवतारका, धरित्याक्षिती, वामनमूर्ती, त्रिविक्रमा, पद्मनाभा नारायणा. अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगणा बाळकृष्ण. सगळी देवाची नाव. नंतर शेवटच्या चरणात म्हणतात, तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे पद्मनाभा नारायण. तर हे तुम्ही नुसतं गायलं, पाठ केलं. तुम्ही समजा हा अभंग एकदा दिवसातून म्हणून पाठ केलं तर तुमचं 40-45 वेळा देवाला नाव नाव घेणं झालं ना. देवाचं नाव झालं, नामस्मरण झालं, जे काय मिळवायचं ते मिळवलं. सो वाय नॉट डू दिस, असं माझं म्हणणं आहे. अभंग रिपोस्टचं युट्यूब चॅनल पण आहे बरं का, जस्ट त्यांचं फॉर. यूट्यूब चॅनल पण आहे आणि दे आर डुईंग गुड वर्क. आय एम व्हेरी हॅपी की आपलं संस्कृतीचं जतन ते वेगळ्या पद्धतीने करतायत आणि नवीन पिढीला रुचेल अशा पद्धतीने करतायत. आपण त्यांना एनकरेज करावं. तुम्ही पुढच्या वर्षी BMMला बोलवा, त्यांना सिॲटलला बोलवा तुम्ही त्यांना. यू कॅन कॉल देम अँड आस्क देम टू परफॉर्म. छान. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया का? अगदी चालेल. तर पहिले मी फक्त मला राहवत नाही म्हणून तुकाराम महाराजांच्या आयुष्यातले 2 प्रसंग सांगतो आणि मग माझा पंढरपूर वारीचा अनुभव पॉवर पॉईंटच्या स्वरूपात शेअर करतो. आणि तुम्हाला म्हणजे माझी इच्छा अशी आहे की आत्तापर्यंत मी जितक्या लोकांबरोबर हा शेअर केला आहे सगळ्यांनी मला सांगितलं आहे की दीपक, मला तुझ्याबरोबर पंढरपूर वारीत मीच प्रत्यक्ष प्रवास करतो आहे की काय, असं वाटलं. इतका छान तुमचा हा पॉवर पॉईंट आहे. तर आपण तो नंतर बघूया. The idea is that की I would like you to share the joy of having traveled to पंढरपूर in a वारी. की वारीतलं जीवन कसं असतं, वारीतल्या भावना कशा असतात ते कळायला. तर तुकाराम महाराजांच्या आयुष्यातले 2 चमत्कारांबद्दल मी बोलतो. की एकदा तुकाराम महाराजांना लोहगावला कीर्तनाचं आमंत्रण होतं आणि ते संध्याकाळी असे देहून निघाले आणि तसं कीर्तनाच्या वेळेला तिथे जाऊन पोहोचले. तर तिथे अतिशय दुःखद घटना घडलेली होती आणि रडारड चालू होती. त्या घरी जिथे कीर्तनाला बोलवलं होतं तिथे एका मुलाचा, लहान मुलाचा मृत्यू झाला होता आणि ती आई त्या मुलाला मांडीवर घेऊन रडत होती. तिथे तुकाराम महाराज पोचले आणि त्यांना अतिशय वाईट वाटलं की हे काय, माझं इथे कीर्तन त्यांनी अरेंज केलं आणि आता इथे हे असा प्रसंग, आता कसलं कीर्तन आणि कसलं काय, आणि या माऊलींवर एवढं दुःख कोसळलं. तर तुकाराम महाराज परमेश्वराच्या इतक्या जवळ पोचले होते की ते अभंग म्हणजे त्यांच्याशी झरझर नुसते त्यांच्या तोंडातून बाहेर यायचे. तर तिथे त्यांना एक अभंग स्फुरला आणि तो अभंग मी तुम्हाला गाण्याच्या स्वरूप गातोच माझ्या मते. तर त्यांनी देवाचा तो अभंग म्हटला आणि आश्चर्य असं झालं की तिथे त्या मुलामध्ये परत प्राण आले. तो मुलगा तिथल्या तिथे उठला, आईला मिठी मारली आणि मग तो काहीच झालं नाही अशा याच्यामध्ये उठून पळून खेळायला गेला. आणि मग सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि मग तिथे त्यांचं कीर्तन व्यवस्थित झालं आनंदात. आणि ह्या सगळ्या लोकांनी मग तोंडात बोटं घातली की साधू संतांच्या बोलण्यामध्ये केवढी पॉवर असते त्याचं ते प्रत्यंतर लोकांना आलं. आणि तो अभंग खूप फेमस आहे आणि आपण तो अनेक वेळाला ऐकलेला आहे. तर तो अभंग मी तुम्हाला जरा गाऊन दाखवतो. अ, अशक्य ते तुम्हा नाही नारायण, अशक्य ते तुम्हा नाही नारायण, निर्जीवा चेतना आणावया, निर्जीवा चेतना आणावया. मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे दावो नये, आता का रोकडे दावो नये. थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे, म्हणवितो दास काय थोडे, म्हणवितो दास काय थोडे. तुका म्हणे माझे निववावे डोळे,
दावोनी सोहाळे सामर्थ्याचे, सामर्थ्याचे, सामर्थ्याचे. आता हे गाणं आणि हे अभंग इतका सुंदर गायलाय. त्याच्यात किती तुकाराम महाराजांनी देवाला काय सांगितलं मी त्याचा अर्थ सांगतो. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणाया पांडुरंगा, तुम्हाला ह्या मुलाला जिवंत करणं अशक्य नाही, निर्जीवा चेतना आणाव्या. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, त्यांचा मिस्किलपणा बघा, मागे काय जाणं स्वामीचे पवाडे, आता का रोकडे धावू नये. अहो आम्ही तुमचे पोवाडे खूप ऐकलेत, खूप वाचलेत, तुम्ही किती थोर आहात, तुम्ही कुठली कुठली मोठी कार्य केलीत, काय काय चमत्कार केलेत, आम्ही सगळं वाचलंय. पण आम्हाला रोकडा माल दाखवा ना, रोकडा परी आता इथे प्रत्यय दाखवा तुम्ही, आता का रोकडे धावू नये. चॅलेंज केलं देवाला, दाखवा तुमचा चमत्कार इथे दाखवा, इथे मुलाचा जीव गेला आणि मला इथे तुम्ही कीर्तनाला बोलू नये. आणि मग थोर भाग्ये आम्ही समर्थाचे कासे, म्हणवितो दास काय थोडे. म्हणजे आम्ही काही ऑर्डिनरी लोक नाहीये, मी काय असं कच्चा लेचापेचा भक्त नाहीये, आम्ही पण थोर आहोत कारण आम्ही तुमचेच सेवक आहोत. समर्थाचे ते सेवक आहोत, समर्थाचे सेवक लेचे पैचे नसतात. थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे, आम्ही तुमची कास धरली आहे पांडुरंगा, तुम्ही समर्थ आहात, तुमची कास आम्ही धरले, ते आमचं मोठं भाग्य आहे. थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे, म्हणवितो दास काय थोडे. मी काय स्वतःला ऑर्डिनरी दास समजत नाही, मी स्वतःला माझा देवाचा मोठा दास समजतो. आणि मग तुका म्हणे माझे निववावे डोळे, दावोनी सोहाळे सामर्थ्याचे. सरळ सांगितलंय, आमचे डोळे निवतील असं काहीतरी करून दाखवा. या मुलाला तुम्ही आता उठवा, इथं जिवंत करा, तुमचं सामर्थ्य दाखवा आम्हाला, आमच्या डोळ्यांना दिसू द्या. आणि देवानं तिथल्या तिथे ते सामर्थ्य दाखवा. तर संतांची शक्ती ही त्याच्यातून प्रगट होते, म्हणून मी हे सांगितलं. दुसरा चमत्कार सांगतो. तो तुम्ही संत तुकाराम जुना पिक्चर बघितला असेल तर लोकांना तो माहिती पण असेल, ज्यांना माहिती नसेल दे विल एन्जॉय इट मोर. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची कीर्ती सगळीकडे पसरली होती, शिवाजी महाराजांना पण गोडी लागली होती. आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखे कीर्तनामध्ये यायचे आणि लपून परत जायचे कोणालाही कळायच्या आधी, कारण शत्रूचा कधीही अटॅक येईल, तर त्याच्यासाठी इट वॉज अ सिक्रेट. तर असंच एकदा लोहगावलाच कीर्तन चालू होतं आणि शिवाजी महाराज येऊन बसले होते, कीर्तन रंगलं होतं. आणि अचानक तेव्हा काहीतरी शत्रूला बातमी लागली आणि ते सैन्य आत शिरायला लागलं, प्रत्येक दरवाजातून त्यांचा सैनिक आत शिरायला लागला. आणि जेव्हा तुकाराम महाराजांनी पाहिलं की आता शिवाजी महाराज पकडले जाणार, कारण दुसरं कुठलं काही शक्यताच नव्हती, डोळ्यासमोर एक स्पष्ट दिसत होतं की आता स्वराज्याचा पाईक मर्दांचा सगळा आपल्या शिवाजी महाराजांची अटक, म्हणजे अटळ आहे, देर वॉज नो ऑप्शन. तर तुकाराम महाराज फार हादरले म्हणजे एकदम. आणि मग त्यांच्या तोंडातून 3-4 अभंग आलेत, ते गाथेमध्ये आहेत. आणि त्या अभंगांमध्ये देवाची त्यांनी खूपच हे केले, हे केलं. देवा तुम्ही माझी सेवा, आत्तापर्यंत केलेली सेवा तुम्ही लाज आणली मला, लाजविली माझी सेवा, असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि समर्थ म्हणजे जिथे समर्थांचं कीर्तन चालू आहे, हरिदासाच्या तिथे समोर कीर्तन चालू असताना परचक्र कोठे हरिदासा येथे, असे ते अभंगाचे शब्द आहे. की इथे कीर्तन चालू असताना परचक्र येतं, हे असं कमी कधी आम्ही ऐकलं नाही, कधी बघितलं नाही. परमेश्वरा तुम्ही हा काय प्रसंग ओढवून ठेवलाय आमच्या समोर, आणि आता पुढे काय होणार याचं मला कल्पना पण नाही करवत. कारण इट वॉज इम्पॉसिबल टू इमॅजिन, शिवाजी महाराज पकडलं जाणं वुड हॅव बीन इम्पॉसिबल टू थिंक. आणि ती भयानक घटना होती. तर देवाला त्यांनी रागावलं की असं म्हणे आम्हाला कल्पना पण नाही, म्हणजे माझं तर, आणि म्हणे माझं मला मला माझ्या जीवाचं भय नाही, परंतु पुढे काय होणार आहे हे बघून मला फारच काळजी पडलेली आहे. आणि तिथे देवाला सांगतात की देवा तुम्ही असं करायला पाहिजे की आम्हाला हरिदासांना कीर्तनाला तुम्ही अशी जागा द्यायला पाहिजे की जिथे कुठेही संकट येणार नाही, निर्भय आम्ही असू अशा ठिकाणी तुम्ही आम्हाला कीर्तनाला जागा द्यायला पाहिजे. देवानं हे सगळं ऐकल्यावरती प्रत्यक्षात आतापर्यंत जे काय इतिहास सांगतो काय घडलं, तर द ओनली वे, द मोस्ट अनथिंकेबल वे हाऊ शिवाजी महाराज एस्केप्ड, तिथल्या हॉलमधला प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांसारखा दिसायला लागला, हुबेहूब शिवाजी.
मुघल ते सैन्य पूर्ण बावचळले. प्रत्येक माणूस शिवाजी त्यांना कोणाला पकडायचं आणि कोणाला सोडायचं कळेना. मूर्ख म्हणजे त्यांचे एकदम अक्षरशः ते बावळ तिथं त्यांची हेच झाली, त्रिधा तिरपीटच उरली. आणि खरे शिवाजी महाराज त्याच्यात निघून गेले आणि व्यवस्थित सेफली सुरक्षित बाहेर पडले. तर देवाच्या भक्ताला, तुकाराम महाराजांच्या सारख्या भक्ताला त्याच्या शब्दाला मान देऊन परमेश्वर काय काय करेल याचं हे एक झलक आहे, म्हणून मला ते शेअर करावं असं वाटलं. आय होप यू आर लाईक इट. आणि मग आता या इथून आपण हवं तर पुढे पंढरपूर वारीचा पीपीटी चालू करायचा का? शॅल वी डू दॅट? येस, अँड वी आर गुड ऑन टाइम ऑल्सो, सो वी कॅन. ओके. तर आता मी परत शेअर स्क्रीनवर जातो. हे दिसतंय? हो. हा, दिसतंय. सगळ्यांना. तर ही पहिली स्लाइड आहे. ही स्ट्रीप उभी करता आली तर खरं चांगलं होईल. ही स्ट्रीप मला आडवी दिसते स्क्रीनवर. ती थोडी ती ठीक आहे. ओके. तर पंढरपूरची वारी व विलियन पीपल वन मिशन. ओनली मिशन इज पांडुरंग पांडुरंग. दुसरं काही नाही, डोळ्यासमोर फक्त पांडुरंग. त्यामुळे वारीत असलं की लोकांना मोबाईलची पर्वा नसते, कशाची पर्वा नसते. समोर असलेला माणूस, बाई माणूस आहे, बाई आहे, लहान मुलगा आहे, म्हातारा आहे, तरुण आहे, कशाशीही संबंध नसतो. प्रत्येकजण माऊली. कारण संतांनी आम्हाला शिकवलंय की प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे आणि मी त्या परमेश्वराला माऊली म्हणून हाक मारतोय. जसं पांडुरंगाला आम्ही माऊली म्हणतो तसंच सगळ्यांना माऊली म्हणतो. त्यामुळे ते जे एक प्रेमाचं गोड वातावरण वारीत असतं ते अनुभव करण्यासाठी वारी ही करावी, वारीचा अनुभव घ्यावा. कमीत कमी एक टप्पा आधी करावा, आवडलं तर मग अजून 2-3 टप्पे करावे, जमलं तर पूर्ण वारी करावी. ही जी पालखी ज्ञानेश्वर महाराजांची इतकी सुंदर असते, इतकी सुंदर असते की ती बघतच बसावं असं वाटतं. आणि ही ते बैल त्या गाडीत ठेवतात आणि त्या गाडीतून प्रवास होतो. ती गाडी, ते 2 बैल ओढतात. ते बैल पण अतिशय सुंदर असतात, त्यांची डेकोरेशन इतकं छान असतं. ते आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघूया. ही जेव्हा ती वारी निघते, मंदिरातून जेव्हा पालखी निघते तेव्हाचं दृश्य आहे. अतिशय सुंदर रीतीने सजवलेले, त्याच्यात माऊलींच्या पादुका ठेवून सगळे भाविक जातात. हा घाटातला एक सीन आहे. या घाटामध्ये पंधवाजी चालू असताना सगळी वारकरी इकडे इकडे चालत असतात. सगळ्या ध्वज पताका सगळे असतात. हीच ती गरुड टके असलेली पताका, म्हणजे ज्यावर गरुडाचं चिन्ह असलेली, म्हणजे ही भगवत धर्माची पताका, केशरी पताका, भगवी पताका. आणि उजव्या बाजूला ट्रक्स असतात. हे ट्रक्स म्हणजे जे वारीतल्याच लोकांचं सामान, दिंडीचे जे लोक असतात, दिंडी मालक, ते तुमचं सामान त्या ट्रकमधनं पुढच्या मुक्कामाला घेऊन जातात. एका ट्रकमध्ये म्हणजे एका दिंडीमध्ये जनरली 3 ट्रक असतात. एका ट्रकमध्ये तुमच्या सगळ्यांच्या सामानाच्या वळकट्या असतात. एका ट्रकमध्ये कुकिंगचं सगळं सामान असतं, गॅस सिलेंडर, भांडी, धान्य, ते एका ट्रकमध्ये असतं. आणि तिसरा जो असतो तो पाण्याचा टँकर असतो. प्रत्येक दिंडीला एक पाण्याचा टँकर असतो. म्हणजे मग त्या दिंडीच्या लोकांना सगळ्या त्यांच्या गरजा भागवायला हे लोक असतात. त्यांचे स्वयंपाकही असतात, ते पुढे जाऊन स्वयंपाक करतात. अशा रीतीने जे लोक वारीला जातात त्यांना प्रत्येक मुक्कामाला जेवणा खाण्याची, राहण्याची सोय मिळते. हे एक दृश्य घाटातलं, सासवड घाटामधलं. सासवड घाटातला प्रवास हा फार सुंदर असतो. फार कठीण पण आहे, खडतर आहे. कारण पुण्यापासून 34 किलोमीटर सासवड तेवढं चालायचं. शिवाय हा 10 किलोमीटरचा घाट चढायचा. घाट चढून झाल्यावर परत पुढे 12 किलोमीटर चालत जायला लागतं. दमछाक होते. पण हा अतिशय खडतर स्ट्रेच आहे. हे परत एक काय होतंय, सॉरी.
हे पण एक घाटातलं दृश्य. लोक विश्रांती घेत असतात, दमले की थोडा वेळ थांबायचं आणि मग परत पुढे जायचं. पाण्याचे टँकर असे जागोजागी दिसतात की तेव्हा तो हवं तेव्हा तुम्ही तुमची पाण्याची बाटली घ्यायची. जनरली आपण जेव्हा प्रवास करतो वारीसाठी तर आपण एक बॅकपॅक घेतो. त्या बॅकपॅकमध्ये 2-4 वस्तू ठेवायला लागतात. एक मुख्य म्हणजे स्पेअर चपलेचा किंवा सँडलचा जोड ठेवायला लागतो की पायात घातलेली चप्पल तुटली तर दुसरं वाहन पाहिजे म्हणून. आणि आपला जेवणाचा डब्बा असतो आणि एक पाण्याची बाटली असते. मग कोणाला काय औषधं हवी असली, काही चॉकलेट बिस्किट काय हवं असलं ते ठेवतात. ही माऊलींची पालखी किती सुंदर आहे बघा. त्याचं डेकोरेशन बघा, ते बैल बघा आणि त्या बैलांची ते शिंगांना किती सुंदर केलेलं आहे. तर माझा स्वतःचा अनुभव असा होता की आम्ही कितीही दमलो असलो, कधी कधी आम्ही म्हणजे ह्या माऊलींच्या पालखीच्या मागे असायचो किंवा पुढे असायचो, कारण आम्ही वेगळे चालायचो, ते दिंडीतले लोक वेगळे चालायचे. पण कधी दमलं असलं आणि आपल्याला जर एनर्जी रिकूप करायची इच्छा असेल तर आम्ही जरा माऊलींची पालखीच्या पाशी जायचो आणि ती पालखी दिसायला लागली की अंगामध्ये चैतन्य यायला लागायचं, आनंद यायला लागायचा आणि थकवा दूर व्हायचा. हे अजून एक चित्र, किती सुंदर ते रथ आणि हा माऊली रथ, ही माऊलींची ते ही अशी बघून नुसतं त्याच्याकडे बघत बघत जरी चाललं तरी सुद्धा एनर्जी तुमची रिकवर होते. हे पहा अजून एक त्यांचं चित्र त्या पालखीचं. तर वारीचं आपण थोडासा इतिहास बघूया की पायी विशिष्ट तिथीला पंढरपूरला पोहोचणाऱ्या वार्षिक यात्रेला वारी हे नाव पडलंय. वारी वारंवार करायची म्हणून वारी. 700-800 वर्षापूर्वी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित होती आणि शेती पावसामुळे एकदा उन्हाळी पिकाची पेरणी झाली की पाऊस येईपर्यंत शेतात फारसं काही करण्यासारखं नसायचं. तर त्या दिवसांमध्ये पंढरपूरच्या यात्रेची परंपरा सुरू झाली आणि त्यावेळेला चालण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा म्हणजे त्र्यंबकपंत कुलकर्णी यांनी 13व्या शतकात म्हणजे ज्येष्ठ महिन्यात आपेगाव तिथून पंढरपूरला चालू जायचा उपक्रम सुरू केला आणि ती वारीची परंपरा सुरू झाली. ती ज्ञानेश्वर महाराजांनी पण वारीची परंपरा चालू ठेवली. नंतर मग तुकाराम महाराज, नामदेव, समता माळी, चोखामेळा यांनी सगळ्यांनी ती परंपरा चालू ठेवली. पालखी सोहळा म्हणून जो सध्या चालतोय, जे मोठ्या ग्रँड स्केलवर जे आहे त्याचं श्रेय जातं नारायण महाराज, तपोनिधी नारायण महाराज, तुकाराम महाराजांचे चिरंजीव. त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर सुरू केली 16व्या शतकात उत्तरार्धात आणि ती परंपरा अजून वाढते चालली आहे आणि वाढते आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेतील एक महत्त्वाची घटना बनली आहे. आणि बरेचसे विदेशी नागरिक देखील ते अभ्यास करायला म्हणून किंवा सोशिओलॉजिस्ट, सायकोलॉजिस्ट वगैरे त्यांना ते मिरॅकल काय आहे, ते कसं होतं ते बघायसाठी म्हणून लोक वारीमध्ये येतात, अभ्यास करायला येतात. तर हा एक चांगला विषय आहे. नंतर वारकरी संप्रदाय जो आहे, तो वारकरी संप्रदाय म्हणजे हिंदू धर्मातलाच संप्रदाय आहे आणि तो हे सगळे विष्णूचे भक्त आहेत. आणि विष्णूचे भक्त जरी असले तरी पण ते शिवाला पण तितकेच मानतात आणि शिवाची पण उपासक असतात. ते सोमवार पण करतात, महाशिवरात्र पण करतात आणि एकादशी पण करतात. आणि म्हणूनच पांडुरंग हा म्हणजे हरी आणि हर दोन्ही यांचा हे आहे, निर्देशक आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये शैवाइट्स आणि वैष्णवाइट्स अशी भांडणं जास्ती झालेली नाही आहेत, जी दक्षिण भारतामध्ये खूप झालेली आहेत. त्याच्याबद्दल मारामाऱ्या झालेल्या आहेत लोकांच्या, पण आम्ही कधीही त्या वादामध्ये पडत नाही. तर पंढरपूरची वारी ही या संप्रदायाशी जोडली जाते तरी पण ती सर्व पंथांच्या आणि संप्रदायांच्या पलीकडे जाते. आता आपण वारीची रचना कशी असते ते बघूया. तर वारीची रचना म्हणजे मुख्य 5 त्याचे हे आहेत घटक. एक म्हणजे नगारखाना, दुसरं अश्व, तिसरं मानाच्या दिंड्या, चौथं माऊलींचा रथ आणि 5वं म्हणजे शेकडो इतर दिंड्या, इतर गट आणि एकटे चालणारे भक्त. हे सगळे एकत्र केलं की ही झाली वारी. नगारखान्याबद्दल सांगतो की ही बैलगाडी असते एक अशी आणि त्या गाडीच्या मध्ये असतं तो हे असतं नगारा असतो, तो वाजवतात आणि त्या वाजल्यामुळे नावारीची सूचना मिळते लोकांना. आणि त्याच्यामध्ये हे असते अनाऊन्समेंटची स्कीम असते की त्याच्यातून अनाऊन्स केलं
तिथून त्याच्यातून इन्स्ट्रक्शन आली की वारी चालायला सुरुवात करते. त्यांनी थांबा म्हटलं की वारी थांबते. आणि वारीचा जो डिसिप्लिन आहे तो हैबतराव म्हणून एक सरदार होते, ग्वाल्हेरच्या घराण्यातले मला वाटते सरदार होते. त्या सरदारांनी वारीला खूप मोठी मदत केली आणि तेव्हा त्यांनी नियम पण घालून दिले. आणि ते आर्मीचे असल्यामुळे त्यांनी एकदम आर्मी डिसिप्लिन आणला वारीत. आणि तो अजूनही कडकपणे पाळला जातो. आणि त्याच्याचमुळे इतकी वर्ष झाली तरी वारी सगळी प्रेमाने सुरळीत आणि व्यवस्थित जाते. कोणाचीही मनमानी वारीमध्ये चालत नाही. जे ठरलेले नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच वारी चालते. आणि कोणी तक्रार पण करत नाही, कोणी त्याच्यात रिबेल नाहीत किंवा कोणी काही नाही. वारी ही प्रेमाची वारी. तर नगारखाना त्याचे चित्र आपण नंतर बघू. माऊलींचे अश्व. आता पुढची स्लाइड बघूया. दोन बैल जोडलेला सुंदर हा बैल हा माऊलीचा रथ असतो. आणि तो छान मढवलेला असतो, नक्षीकाम छान असतं. या रथामध्ये पालखी असते आणि त्या पालखीत माऊलींच्या पादुका ठेवल्या असतात. रथाच्या पाठोपाठ शेकडो दिंड्या येतात. प्रत्येक दिंडी म्हणजे एक दिंडी चालक. मग त्या दिंडीचं जे असतं त्या दिंडीमध्ये आपण पुढचं वाचूया. कोणत्याही दिंडीत सामील न होणाऱ्या आणि आपण वारी करणाऱ्या भक्तांची संख्या देखील मोठी असते. तुम्ही जर दिंडीत सामील नसला तर तुम्ही ती दिंड्या चालतात त्याच्या बाजूच्या रस्त्यानं चालू शकता तुम्ही. तिथून मोठी ती पण संख्या तेवढीच मोठी असते. खूप मोठी झुंड चालू असते. प्रत्येक दिंडी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांनी घालून दिलेल्या अतिशय स्पष्ट मार्गदर्शक तत्वांवर चालते. नियम, रचना, शिस्त, क्रम, आकृतीबंध आणि आचारसंहिता या स्वरूपात सगळी मार्गदर्शक तत्वे आहेत. प्रत्येक दिंडीच्या अग्रभागी 5-6 व्यक्तींची रचना असते. त्यांचे नेतृत्व हातात भगवा घेऊन चालणारा पताकाधारी करतो. आपण पताकाधारीचे चित्र बघू नंतर. त्यानंतर मृदंग आणि टाळ वाजवणारे वारकरी असतात. आणि मग गळ्यात वीणा घेऊन जाणारा विणेकरी असतो. त्यानंतर त्याच्या मागे काही बायका डोक्यावर तुळशी वृंदावनं घेऊन जातात. कोणाचे पाण्याचे हंडे असतात. आणि काही विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती डोक्यावर घेऊन चालत असतात. असं ते वारीचं दृश्य असतं. ही वारीची दोन्हींची मार्ग आहेत. माऊलींचा मार्ग हा फलटणवरून जातो आणि तुकाराम महाराजांची पालखी जी देहून निघते ती लोणी काळभोर आणि तिकडून इंदापूर, बारामती वगैरे अशी जाते. आणि त्या दोन्ही पुण्यामध्ये एकत्र येतात कारण देहूची पालखी तुकाराम महाराजांची आकुर्डीला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुण्याला येते. आणि त्याच वेळेला आळंदीहून माऊलींची पालखी येते. दोन्ही एकत्र येतात, फर्ग्युसन रोडवरून जातात आणि मग मुक्कामाला तिथे थांबल्या 2 रात्री पुण्यात मुक्काम करून एकत्र चालत चालत ते आपला जो हडपसरच्या पुढे ब्रिज आहे तिथपर्यंत एकत्र येतात. आणि मग ब्रिजच्या खालून उजवीकडे वळून माऊलींची पालखी सासवडकडे येते. हा स्पॉट आहे तो, इथे माऊली पालखी वळते. आणि मग तुकाराम महाराजांची पालखी सरळ लोणी काळभोरला जाते. मग ह्या दोन्ही पालख्या एकत्र येतात. त्या वाखरीला परत एकत्र भेटतात. आता इथे खाली बघा हे वाखरी. आणि मग वाखरीहून त्या पंढरपुरात परत एकत्र जातात. तर हे असे दोन वाऱ्या आपल्या महाराष्ट्रातल्या दोन पालख्या आहेत. पूर्वी ती एकच होती. त्यानंतर मग तुकाराम महाराजांची पालखी वेगळी जायला लागली. आणि त्याचा चांगला फायदा झाला की महाराष्ट्राचा अजून दुसरा मोठा भाग परत वारीच्या ह्याच्यात हे झाला, कव्हर व्हायला लागला. आषाढी एकादशी, मग त्या दिवशी काय असतं तर आषाढी एकादशीला आम्ही काय काय केलं ते मी सांगतो. की पवित्र स्नानासाठी नदीवर गेलो. नदीच्या स्वच्छ पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतला. कोरडे कपडे घालून मंदिराकडे निघालो. खूप हळू हळू सरकत होतो कारण गर्दीच होती, चालणं अशक्य होतं, इतकी गर्दी होती. म्हणजे जे अंतर अक्षरशः 3 ते 4 मिनिटात तुम्ही वर पोचाल त्याला आम्हाला अर्धा तास लागला. मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचायला अर्धा तास लागला. त्यानंतर गर्दीबरोबरच आपण मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायची. आणि मंदिरात जाणं शक्यच नसतं दर्शनासाठी. कळसाचं दर्शन घ्यायचं. तर जो कळसाचं दर्शन घ्यायला डोकं वर केलं आणि मग जमिनीला टच करून नमस्कार केला, कळसाला नमस्कार केला. आणि अशा रीतीने ती वारी संपन्न झाली. लोक तेच करतात. भक्ताने मंदिराच्या नुसत्या कळसाचे दर्शन घेतल्यास भक्ताला वारीचे पुण्य लाभते आणि मोक्ष प्राप्त होऊ शकतो असं शास्त्रात दिलेलं आहे. की त्या दिवशी परमेश्वर त्याचं वास्तव्य घुमटावरतीच ठेवतो वरती.
कलश त्याच्यावरती कळसावरतीच पांडुरंग आहे. कळसाचं दर्शन हेच पांडुरंगाचं दर्शन आहे वारीच्या दिवशी आषाढीला. आणि म्हणूनच नामदेव महाराज लिहितात, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागे माझे स्नाने जे करती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव मावे वळते. दर्शन हेळा मात्रे म्हणजे कळसाचं दर्शन 1 सेकंद तुमचं जरी झालं तरी तुमचं वारी पूर्ण झाली, मुक्ती तुम्हाला झाली तुमची. अशी तिची आपली वारी आहे. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हे बायका आपल्या सामान घेऊन वारीत चालतात, ह्या घाट चढतायत आपलं सामान घेऊन. असं हे एक सुंदर दृश्य आहे. हे तुळस डोक्यावर घेऊन बाई चालता आहेत, ते दृश्य आहे. वारकऱ्यांचे एकेकांचे चेहरे थकले की बाजूला दुकानं असतात, रोड साईडला छोटी छोटी दुकानं येतात वारीची. या दुकानांची गंमत अशी असते की तीच दुकानं वारी पुढे गेली की संध्याकाळी ते त्यांच्या टेम्पोमध्ये सगळं दुकान गुंडाळून ते सामान घालतात आणि पुढच्या मुक्कामाला परत दुकान सेटअप करतात. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही चालायला लागले की परत तुम्हाला तीच दुकान लागतात. अशी सगळी 20 दिवस पंढरपूरपर्यंत आम्ही तेच दुकानं बघत होतो. फार सुंदर कल्पना आहे ती, त्यांचा टेम्पो आणि त्यांचं सामान. तर आम्ही एकाच रसवाल्याकडनं दररोज रस घ्यायचो पंढरपूरला पोहोचेपर्यंत. त्याची एक तुम्हाला नंतर दाखवेन झलक. तर हा एक द्वारीतलं दृश्य, की मुक्कामाच्या तिथे लोक मग कसे बसलेले असतात, कुठे काय असतं. ज्यांनी आंघोळी केल्या तर ते कपडे धुवून तिथेच वाळत ठेवतात. ते दूरवर साड्या बघा, साड्यांचे रंग बघा सगळे. डोंगरात इकडे तिकडे माणसं विखुरली आहेत, बसली आहेत, आराम करतायत. तिकडे ट्रक आहेत. ते असं टिपिकल वारीचं दृश्य. आणि हा एक तिथे वारकरी आहे, त्याचा पताका, त्याचा हा ध्वज आहे. मला तो पैलवान वाटला म्हणून मी त्याला जाऊन विचारलं की काय माऊली तुम्ही आखाड्यातले का? तो म्हणे हो मी आखाड्यातला, कोल्हापूरचा आखाड्यातल्या पैलवान, पण दरवर्षी वारीला येतो. मला त्याचा फोटो काढावा असा वाटला, त्याने ॲग्री केलं आणि म्हणून तो फोटो ह्याच्यात आला. आता हा बघा, हा एक विणेकरी आहे. दिस इज हाऊ अ विणेकरी लुक्स, सो वेल ड्रेस्ड. आणि मग तो विणा घेऊन तो वारीमध्ये अग्रस्थानी असतो. विणेकऱ्याचा मान फार मोठा असतो. सगळे विणेकऱ्याला नमस्कार करून आणि नंतरच कुठचं चालतं. कीर्तनकार देखील किती मोठा कीर्तनकार असो, विणेकऱ्याचं दर्शन घेऊन तो कीर्तनाला सुरुवात करतो. ह्या आम्हाला बायका भेटल्या होत्या. त्या बायकांनी आम्हाला खूप धीर दिला. आम्ही फलटणपर्यंत पण पोहोचलो नव्हतो. त्या म्हणल्या, किती छान तुम्ही शहरातनं आलेली माणसं, तुम्ही वारी करताय, चांगलं आहे, होईल तुमची, देव तुम्हाला शक्ती देईल, तुम्ही काळजी करू नका. म्हणे आम्ही दरवर्षी जातो. आणि ह्या बायकांनी आम्हाला चांगला उत्साह दिला आणि चेअरअप केलं. हे आमचा एक वारीचा फोटो. तर हा माझं चित्र आहे. इथे हा मी आहे, पांढऱ्या कुर्त्या पायजमामध्ये, डोक्याला टोपी आणि एक बॅकपॅक, माझी पाठीला पिशवी आहे. त्यामुळे माझ्या हातात झांजा नाही आहेत, बाकीच्यांच्या हातात झांजा आहेत. हा माझा मित्र, हॉलंडमधला माझा मित्र गुरुनाथ भरणे, त्याची बायको सीमा, असे आम्ही तिघं, आणि एक नाईक आणि रमाकांत नाईक आणि त्याची बायको, असे आम्ही 5 जण वारीला गेलो. सीमा इथे तुम्हाला खाली दिसते आहे. ही इथे खाली, ही त्याची बायको सीमा. हे सासवडच्या घाटातलं दृश्य आहे. तर हे खूप भाविक आहे. गुरुनाथनं कैलास यात्रा, मानसरोवर यात्रा केली आहे. त्याने इकडे कुठलं ते गिरनारच्या 13,000 पायऱ्या चढला आहे. माता वैष्णोदेवीचा ट्रेक केला आहे. तर त्याच्या आयडियामुळेच मी पंढरपूर वारीला गेलो. त्यानेच मला सजेशन दिलं की आपण वारी करूया. हा एक मुलगा ज्याच्या पायामध्ये पायताण नाही आणि चाललाय वारीमध्ये. अर्थात हा म्हणजे काय पूर्ण पंढरपूरपर्यंत जाणार नाही. एक मुक्काम त्याची आई त्याला कौतुक म्हणून घेऊन चालली आहे. त्यानंतर तो घरी जाईल. हे एक सगळं वारीमध्ये कसे पताका दिसतात, ते पताकांचं राज्य. पंढरपूरमध्ये आषाढीच्या दिवशी तुम्ही बघाल तर हजारो लाखो पताका दिसतात. ते त्याचं हे दृश्य आहे, ते दाखवायला म्हणून हा फोटो. नीरा स्नान हे खूप प्रसिद्ध आहे. पेपरमध्ये बातम्या येतात, फोटो येतात. माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घडवतात आणि तो मोठा कार्यक्रम असतो. तर त्याचं एक चित्र काढलेलं आहे. शेतं सगळीकडे छान हिरवी शेतं असतात. शेतामध्ये बसायचं, रिलॅक्स करायचं, हवं तर जेवता येतं शेतामध्ये बसून, झोपता येतं हवं तर. आणि अशा रीतीने
आपला महाराष्ट्राच्या रुरल सिनारिओशी पण परिचय होतो, संपर्क होतो. वारीच्या मार्गावर इतकी घरं आहेत, सगळे घरातले लोक माऊली विठोबाची सेवा समजून वारकऱ्यांची सेवा करतात, त्यांना काय हवं ते देतात. काही काही घरांच्या बाहेर भाकरीच्या चळती लावलेल्या असतात, मोठमोठे भांड्यांमध्ये भाकरी ठेवलेल्या असतात, ज्यांना कोणाला हवी त्यांनी भाकरी खावी. तुम्हाला त्यांचं टॉयलेट वापरायचं असेल तर ते टॉयलेट वापरायला परवानगी देतात. तुमची त्यांच्या पडवीत तुम्ही झोपू शकता, तिथे विश्रांती करू शकता. खूप चांगले लोक असतात आणि ते सगळे तुमची सेवा, पांडुरंग तुमच्या हृदयात आहे त्याची सेवा समजून त्या भावनेनं करतात ते सगळं. हे पहा, हे एक असंच चित्र. हो, बसलेत सगळे शेतामध्ये. पीक आहे, पण कशी शेतकरी म्हणत नाही माझ्या पिकात येऊ नका म्हणून. हे एक छान, ह्याची माझी यूट्यूबवर व्हिडिओ पण आहे, ते व्हिडिओ खूप बघतात लोक. हा असाच 3 जणांच्या खांद्यावर उभा असतो मृदंगधारी आणि तो मृदंग वाजवतो वरती. असे काही काही लोक चालतात पण कधी कधी. तर हे एक फार छान सुंदर दृश्य असतं, मृदंगासहित चालायचं. जमलं तर आपण त्याची व्हिडिओ बघू, पण माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ती दिसेल, पंढरपूर वारी नावाच्या प्ले. बेदिंग फॅसिलिटी काही गावांमध्ये त्या लोकांनी वारकऱ्यांना काही ना काही सोयी करून द्यायची अशी प्रत्येक गावाची श्रद्धा असते. मग कोणी काहीतरी सोयी करून देतात. इथे एका गावकऱ्यांनी आंघोळीची सोय करून दिली. त्या इथे वरती एक पाईप आहे, त्या पाईपला भोकं पाडले, तिथून आंघोळीचं पाणी खाली येतंय आणि इथे ज्या लोकांना पाण्याची सोय नाही ते लोक छानपैकी आंघोळ करून घेतात. आणि मग इथे कुठलाही संकोच नाहीये, पुरुष बायका सगळे तिथे आंघोळ करतात आणि आपलं पुढे जातात. किती सुंदर दृश्य आहे. आता इथे असंच आहे, हे एका गावानं पाण्याचा पाईप दिलाय, त्याच्यात लोकांना मग कपडे धुवायला घ्या किंवा पाणी बाटलीत भरून घ्यायला पाणी घ्या. तिकडे बाजूला लोकांची विश्रांती घेणं चालू आहे. तर हा असा एक सीन दिसेल तुम्हाला. वारीमध्ये पैसे कमवायला काही काही लोक वेगवेगळ्या आयडियाज करतात. तर आता हा माणूस हा नारदाचं सोंग करून पैसे कमवतो. तो तिकडे लोकांना आशीर्वाद देऊन 5 रुपये 10 रुपये लोक त्याला देतात. तसेच आता इथे अजून यांनी एक पैसे कमवायचं साधन, त्यांनी विठोबा रखुमाईच्या मूर्ती ठेवल्यात, मागे एक मस्तपैकी पडदा केलाय आणि इथे तुम्ही तुमचा फोटो काढून घ्या आणि मग ते फोटोचे त्यांना पैसे द्या, 20 रुपये, ते तुम्हाला प्रिंट देणार किंवा तुमच्या मोबाईलमधून तुम्ही फोटो काढून घ्या. तर ही अशी एक गंमत आहे त्याची. तर मी म्हटलं आपला फोटो काढून घेऊया. हे एक दृश्य पहा, किती छान रंग, असे सगळ्यांचे कपडे वाळत आहेत आणि लोक इकडे तिकडे विश्रांती घेत आहेत. तर वारीमध्ये हे दृश्य जे आहे, सासवडपासून लोणंदला जाईपर्यंत हा सगळा भाग असा मस्तपैकी दिसतो त्याच्यामध्ये, की वारीची ही गंमत गंमत आहे. हा बघा, हे एक सीन बघा किती सुंदर आहे. सगळे लोक आपले तिथे आराम करतायत. तर खूप कडाक्याचं ऊन असतं, थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि मग पुढच्या मुक्कामाला चालायला लागायचं. हे पण एक ते दृश्य आहे. हे अजून एक दृश्य आहे. हे अजून एक दृश्य आहे. हे अजून एक दृश्य आहे. पोलीस पण बघा, पोलीस पण विश्रांती घेत आहेत, आराम करतायत. किती सुंदर माहोल आहे ना. आता हे एका शेतामध्ये दिंडीचं जेवण चालू आहे, त्यांनी तिथेच स्वयंपाक केलाय. तुम्हाला त्याची भाताची डाळीची भांडी दिसत आहेत मोठमोठी, तिथे पंगत बसलेली आहे. त्या तिथे जेवण चालू आहे. जेवण झालं की ते ट्रकनं परत सामानमध्ये घालणार, ट्रकमध्ये, आणि निघणार पुढच्या मुक्कामाला. आम्ही आमचं जेवण असंच कोणाच्या तरी बंगल्याच्या पडवीमध्ये करायचं. जेवण झालं की मग थोडा वेळ झोपायचं सगळं. तर हे अशी आपली बॅकपॅक डोक्याशी ठेवायची आणि एक कागद म्हणून असतं त्याला, म्हणजे बसायचं आसन आहे. तुम्हाला इकडे हे जे दिसतंय, ते हे जेव्हा तुमचे रिलायन्सची किंवा कोणाची जी पोती असतात हल्लीची प्लास्टिकची पोती, ते एक पोतं विकत घ्यायचं, ते फाडायचं आणि उभं शिवायचं, की त्याला त्याची ही जी झाली पट्टी तयार झाली, तर ही पट्टी तिला एका बाजूला नाडी पण बांधायची. ही गोल गुंडाळी करता येते, ती गोल बांधून त्याची पुंगळी करायची, ती तुमच्या बॅकपॅकमध्ये ठेवायची. मग जेवायला हवं असलं तर ते बसायला वापरायला कामाला येतं आणि झोपायचं असलं तर त्याच्यावरती झोपायचं, बॅकपॅकची उशी करायची. तर असं आम्ही चक्क 1-2 तास मस्तपैकी झोप काढायचो आणि मग पुढे उन्हं उतरली की पुढचा मुक्काम करायचा. हे अशीच विश्रांतीची जागा आहे. आता इथे डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे, लोकांना तिथे मग तो माणूस तिथे डोंबाऱ्याचा खेळ करून पैसे कमवतो, तर त्याची इकडे हे चालू आहे. सासवडला आमचं जिथे मुक्काम होता तिथे हा हॉलमध्ये जेवणाचा हा सीन आहे. अशा रीतीने वारकऱ्यांच्या पंक्ती बघ असतात.
दिंडीचा स्वयंपाक असतो आणि ते तिथे वाढतात. तुम्ही तुमचं ताट नंतर धुवून ठेवायचं आणि मग पुढची पंगत बसते. आधी पुरुषांचं जेवण आणि मग बायकांचं जेवण. रात्रीचं जेवण असतं तेव्हा अंधार जास्त, त्याचं चित्र बघा. हे जेवण रात्रीचं बऱ्याच वेळेला काही तिथे काही फार विशेष लाईट असायची नसते, जरूर पण नसते. मग जमिनीवरतीच बसतो असे आपलं आसन ठेवायचं, त्याच्यावरती जेवायचं, बसून जेवायचं, ताट पुसून धुवून परत पुढची पंगत. तर हे रात्रीचं जेवणाचं. झोपायला तुम्हाला फार कमी जागा मिळते, कारण दिंडी आमची 180 माणसांची दिंडी होती. तर त्याच्यासाठी मग प्रत्येकाला सांगतात तुम्हाला फक्त 2.5 फूट जागा मिळणार रुंदीला आणि 6 फूट उंचीला, त्याच्या पलीकडे जागेवर तुमचा हक्क नाही. म्हणून तुमची जी वळकटी आहे सामान, ते सांगतात 2.5 फुटाच्या पेक्षा रुंद गादी चालणार नाही. तर हे असं सीन आहे झोपायचा. पण बायकांची सोय वेगळी असते आणि पुरुषांची सोय वेगळी असते. त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित चांगली झोप होते. आमच्या दिंडीचा म्हणजे डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या दिंडीबरोबर मी वारी केली. तर त्या वारीचा फायदा, त्या दिंडीचा फायदा असा की आम्हाला प्रत्येक ठिकाणी छप्पर होतं. पाऊस आला तरी आम्ही रात्रभर झोपायचो आणि सकाळी उठून चालायचो. ज्यांना छप्पर नाही, बऱ्याच दिंड्यांचं असं असतं की त्यांच्याकडे छप्पर असलेल्या शाळा किंवा रूम्स नसतात. मग ते मैदानामध्ये तंबू उभारतात आणि तंबूमध्ये झोपतात. आता त्याच्यात सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज हा की पाऊस जर आला आणि तंबूत पाणी शिरलं तर मग रात्री कितीही वाजले असो तुम्हाला कुठला ऑप्शन नसतो. तुम्ही तंबू गुंडाळायचा, ट्रकमध्ये घालायचे तंबू आणि पुढच्या मुक्कामाला चालायला सुरुवात करायची. तर ते कठीण असतं, खडतर असतं. म्हणून आमच्या दिंडीतला प्रवास आम्हाला, आमची वारी सुखाची झाली. आम्ही रात्रीच्या व्यवस्थित छपराखाली झोपायचो. केंद्रीय प्राथमिक शाळा धर्मपुरी, असं मग धर्मपुरीचा जो मुक्काम होता तिथला हा हरिपाठ आहे. दिंडीचं असं असतं, संध्याकाळी आपण पोहोचलं की त्या तिथे आधी चहा, विश्रांती, मग ट्रकमध्ये तुमचं सामान आलेलं असतं. ते सामान त्यांनी खाली उतरवलेलं असतं. तुम्ही तुमची सामानाची वळकटी घ्यायची, जिथे बसायची जागा, झोपायची जागा असेल तिथे तुमची झोपायची जागा पकडायची, तुमची गादी तिथे पसरून टाकायची. चहा घेऊन हरिपाठाला सुरुवात होते. मग डॉक्टर रामचंद्र देखणे हरिपाठाची पहिली अर्धी ओळ म्हणायचे, मग आम्ही बाकीची पुढची ओळ म्हणायचो. असं करत करत हरिपाठ व्हायचा. 1 तास लागतो हरिपाठाला आणि हरिपाठ झाला की त्यानंतर मग अजून कधी कधी वेगवेगळे कार्यक्रम असायचे. कधी भारुड असायचं, कधी इतर बायकांचं गायन असायचं, अजून काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि मग त्यानंतर जेवणं. तर होतं असं की आपण खूप दमलेले असतो, पण जेव्हा हरिपाठ होतो तो हरिपाठ झाल्यावरती आपली अर्धी शक्ती पायात परत येते, असा माझा अनुभव आहे. खूप थकवा नाहीसा होतो. आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा झोपून उठतो तेमतेम 3-3.5 तासाची झोप मिळते, पण झोपून उठल्यावरती आपण इतके फ्रेश होतो की आपल्याला अगदी खात्री असते की आता पुढचा 20-25 किलोमीटरचा आजचा टप्पा करायला आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. पायात स्फुरण येतं, म्हणजे नुसती शक्ती नाही, तुमचे पाय अक्षरशः फुरफुरायला लागतात पुढचा टप्पा गाठायसाठी. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि सगळे म्हणतात की या सगळ्या वारीतल्या सगळ्या लोकांना चालण्याची शक्ती जी असते ती माऊलीन देते. माऊलींचं तिथे जी ती शक्ती वारीबरोबर आहे, त्या शक्तीमुळे प्रत्येक जीवाची वारी पूर्ण होते. फार क्वचित असं घडतं की एखाद्या माणसाला जमत नाही म्हणून वारी सोडून परत आला, असं होत नाही. हे डॉक्टर रामचंद्र देखणे, त्यांचा हरिपाठ. देखणे फार मोठे स्कॉलर होते. त्यांच्या भारुडावरती त्यांची PhD होती, खूप मोठा अभ्यास होता. त्यांनी 52 पुस्तकं लिहिली आहेत, 2,500च्या वर आर्टिकल्स लिहिली आहेत आणि खूपच मोठा व्यासंगी पंडित होता. त्यांचं 2 वर्षापूर्वी निधन झालं आणि महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये. त्यांचा चिरंजीव भावार्थ देखणे आता त्यांचीच दिंडी चालवतो, त्याची परंपरा चालवतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की भावार्थला यावर्षी त्यांनी, म्हणजे ते पंढरपूर आळंदी संस्थानावर ट्रस्टी म्हणून त्याची गेल्या वर्षी नेमणूक झाली आणि यावर्षी तो वारी सोहळा प्रमुख म्हणून नॉमिनेट झाला. त्या पूर्ण वर्षाच्या सोहळा त्याच्या ह्याच्याखाली झाला, मार्गदर्शनाखाली. आणि त्याच्या व्हिडिओ मी माझ्या फेसबुकवरती शेअर केलेल्या आहेत. माऊलींच्या आरती, मुक्कामातली आरती वगैरे अशा अतिशय दुर्मिळ व्हिडिओ मला मिळाल्या त्याच्याकडून आणि त्या मी शेअर केलेल्या आहेत. भावार्थ हा स्वतः अमेरिकेत शिक्षण करून, MS करून, MBA करून भारतात परत आलेला आणि लाखो रुपयाची नोकरी असून तो नोकरी पण करतो, पण कीर्तन प्रवचन ह्यामध्ये त्याचा जीव रमतो आणि संस्कृती रक्षण त्याच्यासाठी आता त्याने आर्टिकल्स पण लिहिली.
दररोज महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याचं आर्टिकल पण आलेलं आहे वारीच्या दिवसांमध्ये. काही काही आर्टिकल्स मी माझ्या फेसबुकवर शेअर केलेली आहेत. तर तरुण पिढीमध्ये आपल्या संस्कृतीचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी खूप अभिमानानं भावार्थ देखण्याचं नाव घेईन. हा पंढरपूरमधला मुक्काम, इथे शाळा आहे, त्या शाळेत आमचा मुक्काम होता. याच शाळेमध्ये तीन दिंड्या उतरल्या होत्या. पण कोणाचंही कधीही कोणाशीही वाद नाही, भांडण नाही, काहीही तंटा नाही. सगळे प्रेमाने गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, नांदतात. हे आमचं दिंडीतलं जेवण. मला ते फोटो काढायचं जरा उशिरा सुचलं, सुरुवात केल्यानंतर फोटो काढायची इच्छा झाली. त्यामुळे ते असा ताट, जे अर्ध जेवलेलं ताट आहे, पण मला दाखवायचे दिंडी. आम्हाला दिंडीत कधी कधी छानपैकी स्वीट डिश मिळायची. तर कधी श्रीखंड, कधी अजून काही. ते एकदा त्यांनी दिंडे केले होते. ते दिंडे पुरणासारखे असतं, पुरणाचे, आणि हे त्याच्याबरोबरती ते काकवीसारखा हे रस. ते हे असं छान आमचं जेवण फार सुंदर असायचं. पचायला सोपं, अति तिखट नाही. आणि जेवण व्यवस्थित असेल तर माणसाची वारी पूर्ण होणार. जर पोट खराब असलं तर वारी करणं अवघड आहे, चालणं अवघड आहे. तर आमच्या दिंडीमधलं जेवण आम्हाला मात्र चांगलं मिळालं. हे आम्ही तिघं जण. हा मधला आहे तो रमाकांत नाईक, गोव्याचा. आणि उजवीकडे आहे हा गुरुनाथ भरणे. आणि हा इथे डावीकडे आहे तो मी. कपाळाला जे गंध लावले त्याचा मुद्दाम फोटो घेतलाय हा, की याला नामगंध म्हणतात वारकऱ्यांच्या भाषेत. तर त्याच्यासाठी हा फोटो घेतलाय. किती सुंदर गंध येते. त्याचं वेगळं एक हे असतं, त्याचं साचा असतं, त्या साच्यानं ते गंध लावायचं असतं. हा एक माझा फोटो. आपला रंग गॅरंटीडली काळा होतो जो पंढरपूरला पोचेपर्यंत. इतकं ऊन खाऊन खाऊन शेवटी माणसाचा रंग बदलतो. मग पुढे 6 महिने वर्ष लागतात तो आपला ओरिजिनल कलर यायला. ही गुरुनाथ भरण्याची बायको सीमा भरणे आहे. ते ही जी आहे मागे जी गाडी आहे, ही आहे तुमचा नगारा. वारीचा माऊलींच्या दिंडीचा नगारा हा आहे. हे उभं रिंगण. तर रिंगणाची गंमत फार छान असते. रिंगण म्हणजे कसं असतं, की त्याची भावना काय, की वारी करताना रिंगण कशासाठी करायचं. तर आमच्यानंतर देखण्यांनी खूप छान लेख लिहिला आणि त्याच्यात त्यांनी ते खूप छान समजावून सांगितलंय. आणि मग मी ते माझ्या पंढरपूर वारीमध्ये त्यांचं सगळं ते मी त्याच्या परवानगीने, भावार्थाच्या परवानगीने मी ते लिहून पब्लिश केलंय. की आपला जो भागवत धर्मातला आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांचा जो संदेश आहे, की परमेश्वर प्राप्तीसाठी खडतर तप करायची आवश्यकता नाही. हे सोडा, ते सोडा, ह्याच्यावरती दमन करा, इंद्रिय दमन करा, हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं काही नाही. हसत खेळत नाचत आनंदात परमेश्वराकडे जायचं. आणि नाचत नाचत जायचं, ती कन्सेप्ट आहे. म्हणून मग तिथे तासन तास उड्यांचे खेळ, फुगडी, गंमत, आणि मग तिथे अभंग म्हणायचे, टाळ वाजवायचे. तर असे दोन प्रकारची रिंगणं असतात, उभं रिंगण आणि गोल रिंगण. उभ्या रिंगणामध्ये दोन रांगा करतात आणि त्यामध्ये पॅसेज ठेवतात, मोठा लांबच्या लांब पॅसेज असतो. आणि त्या जसं त्यामधून मग माऊलींचे जे दोन अश्व आहेत, ते अश्व, एका अश्वावरती चोपदार असतो, घोडेस्वार असतो, दुसऱ्या अश्वावर घोडेस्वार नसतो. अशी समजूत आहे की माऊली स्वतः तो घोडा हाकतात आणि ते दोन घोडे या छोट्याशा जागेतून भरधाव वेगाने परत जातात. तिकडच्या टोकाला गेले की तिकडून परत इकडे भरधाव वेगाने येतात आणि हे उभं रिंगण झालं. तर अशी 3 ठिकाणी उभं रिंगणं असतात. त्याचं हे दृश्य आहे. तर रिंगण सोहळा फार बघण्यासारखा असतो. आत्ताच आपल्या एका माऊलींनी सांगितलं की त्यांनी ते रिंगण पाहिलं आणि त्यांना ते खूप आवडलं. सदाशिवनगरचं गोल रिंगण आपण पुढे फोटो बघणार आहोत. ह्या पहा, हा रिंगणामधला घोडा. तर पहिल्या घोड्यावरती माऊलीच स्वार आहेत, दुसरा कोणीही त्याच्यावरती घोडेस्वार नाही. पण तो घोडा इतका व्यवस्थित धावतो आणि भरधाव धावतो, म्हणजे इतका स्पीडमध्ये असतो की आपल्याला म्हणजे जाणवतं की नक्कीच कोणीतरी याचं संचलन करत असणार. इतक्या डिसिप्लिनमध्ये हा घोडा कसा काय धावतो. उभी उभ्या रिंगणामध्ये तो सरळ जातो, कुठेही कोणाला टच करत नाही. गोल रिंगणामध्ये तो बरोबर त्या भागात जातो, कुठे अडखळत नाही, कुठे थांबत नाही. त्याला नक्की माहिती असतं काय करायचं, कुठे जायचं, किती थांबायचं, कुठे थांबायचं. मागचा घोडा त्याच्यावरती चोपदार असतो, तो जो माऊलीचा म्हणजे तो चोपदार हा वारीचाच चोपदार असतो. हे एका रिंगणातलं चित्र आहे.
हे घोडे इतके प्रेमळ असतात, त्यांना माऊली अश्व म्हणतात, घोडे नाहीच म्हणत, मी पण अश्व म्हणायला पाहिजे. अश्व यांच्या डोळ्यात इतकं प्रेम असतं, म्हणजे मला खरंच कमाल वाटते की an animal with so much love in the eyes is very rare to see, म्हणजे माय फ्रँक ओपिनियन. आणि ह्या घोड्यांना इतके लोक, लाखो लोक चक्कर कपाळाला हात लावून नमस्कार करतात त्यांची श्रद्धा म्हणून. पण तो घोडा कधी बावचळत नाही, कधी कोणावरती रागवत नाही, कधी मान हलवत नाही. इतके प्रेमळ घोडे बघा, त्याच्या घोड्याच्या डोळ्यात तुम्हाला प्रेम दिसेल. हंबल हॉर्स. हे बघा, एक रिंगणाचं चित्र आहे. किती स्पीडमध्ये ते सगळं चाललं आहे. आणि 3 चक्र अशा मारतात गोल रिंगणामध्ये. हे 3 अशी आधी माऊलींची पालखी तिची गोल प्रदक्षिणा होते पालखीची, त्यानंतर मग हे रिंगणाचे 3. पण हा जो सोहळा असतो त्याचं बिल्डअप आधी 2-3 तास आधी ते बिल्डअप चालू असतो. मग तिथे वेगवेगळे खेळ होतात, फुगडी होते, मधल्या सर्कलमध्ये माणसं बसलेली असतात आणि गोल पॅसेज ठेवला असतो आणि त्याच्यात परत मग सर्कलच्या बाहेर माणसं बसलेली असतात. आणि काही 1 लाख लोकांचा कमीत कमी समुदाय असतात. तर हे चित्र आहे गोल रिंगण सदाशिवनगर इथलं. हे बघा, ही लोकांनी ही जमलेली रिंगणाची ही गर्दी आहे. आता इथे तुम्हाला दिसेल माऊलींची इथे पालखी गोल रिंगणातून चालली आहे. ती छत्री दिसते, ती माऊलींची छत्री आहे आणि ती पालखी दिसते. आपण जी पहिले मंदिरातून बाहेर येताना पालखी बघितली, ती पालखी आहे आणि ही ती छत्री आहे. हे 3दा त्या त्याच्यातून प्रवास करतील, मग तो घोड्यांचा प्रवास होईल. ते ही ती गर्दी आहे. खडूस इथलं ग्रामपंचायत आपलं सहर्ष स्वागत करत आहे. हा असा माहोल असतो वारीचा. वारीतली दुकानं हे एक फार सुंदर विषय आहे, की खूप दुकानं असतात वारीच्या बाजूला आणि ते सगळे तुमच्या मदतीला येतात. आणि केव्हाही तुम्ही तिथे थांबू शकता, चहा घेऊ शकता. आम्ही चहा घ्यायचो, दूध घ्यायचो, पार्लेजी बिस्किटं घ्यायचो. आम आमच्या लक्षात आलं की छोटंसं दुधाचं 1 कप घ्यायचं, त्याच्यात 4 पार्लेजी बिस्किटं बुडवून घ्यायची आणि पुढे चालायला लागायचं आपला. थोडासा रेस्ट, रिकव्हरी ऑफ द एनर्जी आणि पुढे जायचं. असे टेम्पटिंग पदार्थ विकणारे खूप लोक असतात. आम्ही थंड पदार्थ घेतला नाही पोट बिघडू नये म्हणून, गरम असलं तर आम्ही गरम वस्तू घ्यायचो. इथे एक हा भेळवाला आहे. आता या इथे पहा, हे काय काय त्यांचं विक्री चालू आहे. नंतर हे अजून एक असंच अनेक दुकानं, मुख्य म्हणजे कोरडी भेळ. हे इथे हा माणूस ते रामफळ म्हणतात किंवा असं काहीतरी त्याला म्हणतात, ते फळ, ते झाडाचा बुंदा तो कापून त्याच्या स्लायसेस विकतात. इथे डाळिंब आम्ही विकत घेत होतो. हा गुरुनाथ भरणे आहे, ही त्याची बायको. हा इथे उसाचा रसवाला आहे आणि ह्याच्याकडनं आम्ही दररोज उसाचा रस घ्यायचो. आणि त्यांची एक रेकॉर्डेड टेप ते वाजवायचे, ते दिवसभर त्याची ती टेप वाजायची आणि लोकांना आकर्षित करायला. ते फार सुंदर आहे. त्याचं तुम्ही व्हिडिओ बघा, 2 मिनिटाची व्हिडिओ माझ्या प्लेलिस्टवर आहे. त्याचं वर्डिंग असं होतं, तिकडे बघा इकडे घ्या, तिकडे बघा इकडे घ्या रस. आणि मग तो रसाचं रसभरीत वर्णन करतो इंद्रायणीच्या पाण्यामध्ये. आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कृत असा हा रस. तर असा आम्ही खूप एन्जॉय केला उसाचा रस. या एक मॅडम आहेत पंढरपूरमध्ये, त्या चहा विक्री करतात. शी जस्ट प्रोफेसर स्टडिंग फॉर PhD, पण त्यांना आवड वारकऱ्यांची काहीतरी सेवा करायची म्हणून दरवर्षी त्या चहाचा स्टॉल टाकायच्या तिकडे, माऊली चहा. हे कागद म्हणजे मी जे सांगितलं की बसायचं आसन, जेवायसाठी आसन, झोपायसाठी आसन, किंवा पाऊस आला तर तेच इरल्यासारखं असं उघडायचं आणि खांद्यावरती घ्यायचं की ते तुम्हाला पावसाचं प्रोटेक्शन. ते प्लास्टिकची शीट असते इरल्यासारखी आणि ती 20 रुपयाला तो कागद मिळतो आणि तो लोक घेतात. त्याला का वारीत कागद म्हणतात. नंतर हे अजून एक छोटी विक्री करणारं दुकान. हा एक टेम्पो, याच्यामध्ये तो टेम्पोमध्ये सगळ्या गोष्टी विकतोय. बॅटरी, मुख्य म्हणजे बॅटरीचा सेल खूप होतो. बॅटरी, मोबाईल चार्जर, काही लोक चार्ज करून देतात मोबाईल, अर्धा तास थांबा चार्ज करून घ्या. सासवडला एक जत्रा असते वारीची, तर मोठी फुल स्केल जत्रा भरते आणि तिथून बरेच लोक मग महाराष्ट्रातून जे येतात ते तिथून खेळणी वगैरे खरेदी करून मग त्यांच्या गावी निघून जातात. म्हणजे दे आर नॉट द टाईप्स विल गो टू पंढरपूर, पण ते जत्रेत मग सामील व्हायला म्हणून मुद्दाम येतात. आता हा एक टँकर, पाण्याचा असा टँकर असतो वारीमध्ये. हा एक ट्रक, वारीचा दिंडीचा ट्रक. तर असे या ट्रकमधलं सामान जात असतं.
तर आता हे बघा, हे उजवीकडे जे सगळे लटकलेले आहेत, हे कसे आहेत तुमच्या लक्षात आलं असेल. मग दिंडीवाल्यांच्यासाठी मॉर्निंग प्रातर्विधीसाठी जे वापरलं जाणार ते त्यांचं अशा रीतीने कॅरी करतायत. दाढी, वारीमध्ये दाढी कटिंग हे करणारं रस्त्यात बसून पण दाढी करतात. आता हा बघा, हा सासवडमध्ये माणूस न्हावी त्याची दाढी करून देतो रस्त्यातच. हा एक सीन आहे वारीतला. कॉबलर सर्व्हिस, हा चांभार तो कोणाची चप्पल तुटली शिवून देतोय. वारीतली मेडिकल सेवा, वेगवेगळ्या लेवलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा वारीत होत असतात. मोफत वैद्यकीय सेवा, आणि मग तिथे औषधं देतात, कधी सलाईन देतात. आता इथे सलाईन देणं चालू आहे. तुमच्या लक्षात येत असेल इथे की हा माणूस आडवा झोपलाय. तिथे त्या बाईंना, ते दुसरी बाई झोपली आहे, ती हिरवी साडी जी दिसते जरा दिसायला अवघड आहे. ही बाई आहे, ही तिचे पाय आहेत, ही तिची साडी आहे, हे तिचं डोकं आहे, आणि तिचा हात आहे, ते सुई दिली आहे आणि ते तिथून तिला सलाईन देणार आहेत. तिचे डिहायड्रेशन झालेलं आहे तिचं बहुतेक, आणि मग तिथे ते सलाईनची ट्रीटमेंट चालू आहे. बरडला आम्ही पोहोचलो. फुटवेअर, नवीन चपला बूट विकणारे लोक असतात. हे एक नको असलेल्या गोष्टी. हा माणूस स्वतःला काय समजतो, तो देवापेक्षाही उंच असावा. त्याने स्वतःचा एवढा मोठा फ्लेक्स करून त्या तिथे काय करतोय तो, तर पालखीचं स्वागत करायला त्याने स्वतःचा एवढा मोठा फ्लेक्स लावलेला आहे. मग आम्ही जेव्हा पंढरपूरला पोहोचलो तेव्हा माझा आनंद झाला. मला मला माझा एक तेव्हा त्याचा फोटो काढला की 9 किलोमीटरवर आम्ही आलो पंढरपूरच्या. त्याच्यानंतर मग दुसरा टप्पा आलो आम्ही तुकाराम, म्हणजे आम्ही मग जेव्हा नगरात प्रवेश केला पंढरपूर शहरामध्ये, वी आर एंटरिंग द एरिया ऑफ पंढरपूर, त्या तिथे अशी पाटी होती, संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्ग, आणि तिथे अभंग आहेत. आणि तिथे आम्ही पोहोचलो चालत चालत. इथे हा पाटा, त्याचंच दृश्य. आणि मग मी शेवटी आतमध्ये पोहोचल्यावर म्हटलं आता माझा फोटो काढा, आता मी आलो पंढरपुरात. हा माझा फोटो आहे इथे. पंढरपूर 3 किलोमीटर, म्हणजे वी आर इन द सिटी ऑफ पंढरपूर. मग दुसऱ्या दिवशी तिथे त्या तुकाराम महाराजांची पालखी आली, तर मी त्या पालखी बघायला गेलो होतो. तुकाराम महाराजांच्या पालखीचा फोटो काढला, कारण माझे मित्र तिकडनं तुकाराम महाराजांच्या पालखीमधून दिंडीतून आलेले होते. त्या वारत्यांची दिंडी तिकडे होती, ते मला भेटले. ही त्यांची तुकाराम महाराजांची पालखी आहे, अतिशय सुंदर. हे चंद्रभागेचं वाळवंट, त्या दिवशी आषाढीच्या दिवशी वगैरे अशी गर्दी असते तिथे, आणि ह्याच्यापेक्षाही जास्ती गर्दी असते. त्या वर्षी जरा कमी गर्दी होती. आणि हे कळस दर्शन, हे दर्शन झालं म्हणजे तुम्ही पावलात, वारी तुमची सफल संपूर्ण झाली. हाच कळसाचं अजून एक वेगळ्या अँगलमधनं दर्शन आहे, जरा दुरून झालेलं दर्शन आहे. ही माऊलींची नीरा स्नानाच्या वेळची छत्री, नीरा स्नान नाही, पंढरपूरच्या नदीत स्नान करतानाचं एक फोटो आहे. आता आपला वारीचं हे झालेलं आहे पूर्ण. आता मी फक्त माझ्याकडे तुकाराम महाराजांचं हस्ताक्षर आहे, तर ते तुम्हाला दाखवतो की हे डावीकडे आहे, हे फ्रेममध्ये हे तुकाराम महाराजांचं हस्ताक्षर आहे. आणि मराठी आहे, ॲक्च्युली मोडी नाही, ते मराठीच आहे. आणि मग ते मी बऱ्याच मेहनत करून ते वाचून मी ते अभंग शोधून काढले, आणि मग ते कुठले अभंग आहेत त्याचे नंबर काढून ते अभंग उजवीकडे लिहिलेले आहेत. भाव देवाचे उचित, नंतर धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, हा भीमसेनचं फार सुंदर गाणं आहे. ते हे असे 5 अभंग आहेत. आता ही वारी संपन्न झाली. इथे माझी शेवटची स्लाईड. माझं सगळं आपण प्रेमाने ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद. अरे वा, तुमच्यामुळे आमची पण वारी झाली की. खरंय, खरंय, अगदी खरंय. खरंच खूपच. आम्हालाही दर्शन झालं. हम्म. पुण्य खरंच मिळेल की नाही खूपच माहिती नाही, पण धन्यवाद. आम्हाला दर्शन झालं. नाही, खूपच सुंदर. खूपच अतिशय सुंदर कार्यक्रम झाला दीपकजी. आणि म्हणजे प्रत्येक क्षणाला जाणवत होतं की तुमची भक्ती आणि तुमचं ध्येय, जे काही तुम्ही प्रकल्प हाती घेतलाय, आणि तो नक्की म्हणजे वादच नाहीये, ते सगळे व्हॉल्यूम लवकरात लवकर तयार होतील. आणि म्हणजे आता धन्यवाद कसे द्यायचे असा असा मला प्रश्न पडलाय. पण म्हणजे तुमची
अभंग गाथेवरची भक्ती आणि ते अभंग जगातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काही तुम्ही काम करत आहात, त्याचा अतिशय म्हणजे अतिशय अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना. आणि म्हणजे मी तर सगळ्यांच्या वतीनं सांगू इच्छिते की आमच्या सर्वांकडून जे काही आम्हाला करता येईल, ऍटलिस्ट आमच्या फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांना ह्या सगळ्या उपक्रमाची नक्कीच माहिती देऊ आम्ही. त्याच्याबद्दल म्हणजे प्रश्नच नाही काही. पण सगळ्या आम्हा सर्वांकडून उत्तरंगाकडून तुम्हाला अनेक शुभेच्छा. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्या या कार्यक्रमामध्ये म्हणजे ह्या तुमच्या ट्रिपमध्ये तुम्ही उत्तरांसाठी जो काही वेळ काढला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि धन्यवाद. बेसिकली आपण आता फक्त मी एक काम करते की आम्ही दरवेळेला अ, कार्यक्रमाच्या एंडला पुढच्या कार्यक्रमाची अनाउन्समेंट करतो कम्युनिटीसाठी. आणि ती एक अनाउन्समेंट मी थोडक्यात करते आणि मग त्याच्यानंतर आपण जर कोणाला काही प्रश्न असतील, त्यांची मतं शेअर करायची असतील, तर ते एक 20-25 मिनिटं आपण ते करूया. तर उत्तरांकाचा पुढील कार्यक्रम आहे 26 जुलैला. विषय आहे मेडिकल मॅनेजमेंट ऑफ डायबेटीस अँड ओबिसिटी. आणि वक्त्या आहेत डॉक्टर सुप्रिया कुलकर्णी दानवे. ऍक्च्युली डायबेटीस या विषयावरची आपण ही सिरीज करतोय. त्यातला पहिला सेशन मे मध्ये झाला आणि तो सोनाली सुर्वे यांनी केला होता. तुमच्यापैकी काही जणांनी तो अटेंड केला असेल. दुसरा जो सेशन आहे तो 26 जुलैला आहे. आणि आमची टीम तिसऱ्या सेशनवर काम करते. अशा 3 सेशनची ही सिरीज आहे. आणि नक्कीच तुम्हाला खूप चांगली माहिती त्याच्यातनं मिळेल. तेव्हा अवश्य जॉईन करा पुढच्या वेळेला आम्हाला. आणि तिसरा सेशन लवकरच करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे बऱ्याचदा आम्हाला हे 3ही सेशन एकामागोमाग एक करायचे होते, पण काही कारणाने जे कोणी वक्ते असतात त्यांचा वेळ हे सगळं लक्षात घेऊन तसं करता नाही आलं. पण तिसरा सेशनही आम्ही लवकरच प्लॅन करू आणि ऑफकोर्स तुम्हाला त्याची माहिती पण देऊ. त्याच्यानंतर आपण म्हणजे तुम्हाला जर कोणाला काही प्रश्न असतील, तुमचा काही तुम्हाला जे काही फील झालं ते व्यक्त करायचं असेल, तर प्लीज म्हणजे 1 पर्सन ॲट अ टाइम स्वतःला अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. आणि म्हणजे दुसरे एक मला एक जर आपण अजून एक विषय बोलूया, तो म्हणजे दीपकजी, आता ही तुमची जी 15 व्हॉल्युम्स येणार आहेत, तर ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना असतील तर किती तुम्ही सुंदर त्या पाठ. अवश्य शेअर करा. म्हणजे मग थांब आयला आम्ही ए, थांब रे हा एक 5 मिनिटांनी मिनिट कोणी व्हायच्या मग चहा पिऊच्या आधी. कोणीतरी म्यूट कराल का? तुमचा आवाज येतोय बोलताना मध्येच. तर दीपकजी तुम्ही अवश्य हो तुमच्या काही डोक्यात कल्पना असतील तर हो आमच्या बरोबर शेअर करा. आणि हो आमच्यापैकी कोणालाही कशाही पद्धतीने जर मदत करता आली तर म्हणजे कारण हे आपलं सर्वांचंच कार्य आहे. म्हणजे काही एकट्या दुकट्याचं काम नाहीये हे. हो. आणि तर मी तुम्हाला या तर मला थँक्यू. मला बरं झालं आठवण दिलीत. माझी स्वतःची इच्छा अशी आहे की त्याच्यासाठी असं झालं की एकदा मला लातूरहून एका विद्यार्थिनीचा फोन आला आणि तोपर्यंत माझे 750 अभंग फेसबुकवर पोस्ट करून झाले होते. ती म्हणली की मला PhD करायची आहे तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेवर. पण माझे गाईड म्हणाला म्हणतात की तुम्ही दुसरा कुठलाही विषय घ्या पण तुम्ही अभंग गाथेवर PhD करू शकत नाही, कारण इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला तसं रेफरन्स लिटरेचर अवेलेबल नाही आहे. तर तुम्ही काय PhD करणार, तुम्ही थिसिस कसा लिहिणार. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर माझे 750 अभंग तयार आहेत तर मी पुस्तक छापायला पाहिजे. नाहीतर आधी माझी पुस्तक छापायची काही विशेष अशी इच्छा नव्हती. मग मी त्याची स्क्रिप्ट तयार केली आणि बुक गंगाने ती पुस्तकं छापली. तर आता जी कॉलेजेस आहेत, आर्ट्स कॉलेजेस आहेत भारतातली, महाराष्ट्रातली आणि जगातली, त्यांच्याकडे विषय असतो स्पिरिच्युअलिटी. त्याच्यात कोणी PhD करतात,
कोणी ओरिएंटल फिलॉसॉफी या विषयात PhD करतात. तर या विषयात PhD करणाऱ्या लोकांना रेफरन्स मटेरियल म्हणून तुकाराम महाराजांची अभंगगाथा ही निश्चितच उपयुक्त होऊ शकते. तर आपण कॉलेजेसना ती द्यायला हवी किंवा त्यांना सांगायला पाहिजे की तुमच्या लायब्ररीत तुम्ही एक तर ही व्हॉल्यूम्स ठेवा तुम्ही अभंगगाथेचं इंग्रजी भाषांतर. तर मी मुंबईमध्ये आम्ही पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला जाऊन मी एक कॉपी त्यांना व्हॉल्यूम 1ची प्रेझेंट दिली आणि एक निवेदन दिलं की ही लायब्ररीत ठेवा, मुलांना सांगा की आता तुम्हाला अभंगगाथा इंग्रजीमधून मिळू शकते आणि तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करू शकता. तर तुम्ही पुढचे व्हॉल्यूम तुम्ही तुमचं बजेट अवेलेबल करून घ्या आणि तुम्ही विकत घ्या. तसंच सांगलीला मी गेलो आणि विलिंग्डन कॉलेजच्या प्रिन्सिपॉलना पण एक कॉपी आम्ही व्हॉल्यूम 1ची प्रेझेंट दिली आणि निवेदन दिलं की यू प्लीज इन्फॉर्म युअर स्टुडंट्स. तर अमेरिकेत जर मला समजा कोणी स्पॉन्सर मिळाला, कोणी डोनर मिळाला, तर माझी अशी इच्छा आहे की 1,000 युनिव्हर्सिटीजमध्ये आपण प्रत्येक युनिव्हर्सिटीला व्हॉल्यूम 1 प्रेझेंट देऊ. त्यांना सांगू की दिस इज वॉट तुकाराम महाराज हॅज रिटन इन इज अभंग गाथा. You can support, you can keep in your library so that the students will have access to the Oriental philosophy which is of Tukaram Maharaj. सर अशा आपल्याला तुम्हाला जेव्हा कोणाला शक्य असेल यू कॅन कॉन्टॅक्ट अन आर्ट्स कॉलेज. तुमच्या मुलांचं कॉलेज असेल, तुमचं स्वतःचं कॉलेज असेल, एखादी कॉपी तुम्ही त्यांना भेट द्या. मी निवेदनाचा ड्राफ्ट देईन तुम्हाला, माझ्याकडे ते स्टँडर्ड निवेदन आहे आणि ते तुम्ही त्यांना सांगू शकता की आता ह्याच्यानंतर पुढचे व्हॉल्यूम तुम्ही विकत घ्या. तर दिस इज व्हॉट वी कॅन डू. थँक्यू फॉर रिमाइंडिंग मी. अगदी अगदी. आणि दुसरं म्हणजे मी जरा ईमेल चॅटवर पाहत होते की आपण म्हणजे तुमची जी काही कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, ईमेल म्हणा, फोन म्हणा, असं एक टेक्स्ट जर तुम्ही सावकाश म्हणजे घाई नाही किंवा म्हणजे युट्यूब चॅनलची लिंक असं सगळं एक व्यवस्थित पाठवलं तर मग मी म्हणजे आपण या मीटिंग चॅटवर नको करूया. वी हो हो हॅव अ व्हॉट्सअप तुम्ही हो इथे हो पाठवलं तरी चालेल, पण तुमची नाही. हरकत नाही आहे ना? मग मी ते सगळं कम्युनिटीवर शेअर करीन. हां, आय विल सेंड इट टू यू. हो हा, आणि मग म्हणजे आमची उत्तरंगची जी ग्रुप कम्युनिटी आहे अराउंड हो 1,000+ पीपल, हो तर तिथेही आपण शेअर करूया. आणि म्हणजे नक्कीच म्हणजे इतका म्हणजे सुंदर उपक्रम आणि तुम्ही खूपच छान काम करताय, त्यामुळे सर्व आम्हा सगळ्यांकडून म्हणजे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आणि अजून कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा तुम्ही. प्रश्न म्हणा किंवा काही तुमचे विचार तुम्हाला व्यक्त करायचे असतील तर अवश्य करा. आवडला ना कार्यक्रम? माझा माझा हा प्रश्न आहे की भारतातल्या शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये ही गाथा शिकवली जाते का? म्हणजे उपक्रम म्हणून नाही, अभ्यास उपक्रम. पण मी ज्या शाळेत गेले मुंबईत, बालमोहन विद्या मंदिर मध्ये, तिथे आम्हाला 4थी पर्यंत ह्या काही गोष्टी करणं अत्यंत जरुरीचं होतं. खरंय. हे तर दाखवत नाही, तसं शिकवत नाही. तसं आम्ही तेव्हा तुकारामाची गाथा ऐकली नव्हती, पण तुम्ही जी आता गोष्ट सांगितली शिवाजी महाराजांची, हम्म. ती मला तुम्ही सांगितल्यानंतर पुन्हा आठवली. आठवली कारण ती संत तुकाराम सिनेमामध्ये आहे. हा 1934 सालचा जो ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे, ज्याला हा कान हा फेस्टिवलमध्ये गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळालं होतं, हा. त्या पिक्चरमध्ये ती त्यांनी दाखवली आहे ती खरे. गाथा. हम्म. तर मला काय म्हणायचंय की शाळेमध्ये पण तुम्ही हे पुस्तकं द्यायला हवीत, की म्हणजे तुम्ही जसं आता म्हणालात की विद्यापीठांमध्ये करतात अभ्यास, पण शाळांमधनच त्यातनं गोडी निर्माण झाली पाहिजे. आणि अगदी. हा हो जो हो. प्रत्येक हा शाळेच्या जो चमत्कार लायब्ररीमध्ये आहे, हा जो लायब्ररीत असायला पाहिजे हे हा पुस्तक. हा येस, हा यू आर राईट, यू आर राईट. हा म्हणजे भारतातल्या तरी नक्कीच असायला नक्की पाहिजे. असायला पाहिजे लायब्ररीमध्ये. जसं ही पुस्तकं आणि आम्हाला काय होतं, आम्ही जेव्हा शिकलो ना तर आम्हाला 7वी 8वी 9वी 10वी धड्यांमध्ये हम्म. ज्ञानेश्वरीतले काही काही हा श्लोक होते, काही ओव्या होत्या, काही काही करेक्ट. गाथेमधले काही काही अभंग आम्हाला धडा म्हणून होते, कविता म्हणून शिकलो आम्ही. तर नामदेवांचं किंवा इवन एकनाथ महाराजांचे काही
त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग. तर आम्हाला असं त्यावेळेचं जरी शिक्षणाची क्वालिटी चांगली होती. संतांचं दर्शन आम्हाला मराठी या विषयातून झालेलं आहे शाळेत. हम्म, हम्म. हल्ली ते घडवत नाहीत, मला वाटतं काय नाही नाही, म्हणूनच मी म्हणेन. आणि तुम्ही ते जर का इंग्रजीमध्ये पण भाषांतर असेल तर सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा खूप झाल्यात, पण महाराष्ट्रात. सो मी असं म्हणेन की महाराष्ट्रात जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्या तरी तुम्ही तुमची पुस्तकं तिथे ठेवू शकता. हो त्यातूनही त्यांचं शिक्षण होऊ शकतं. हो हो, खरं आहे. सो जरूर, म्हणजे मी असं सुचवू शकते, येस येस, कारण त्याचा अभाव दिसतो हल्ली, असं मला वाटतं शाळांमध्ये. नाही, खरं आहे ते. म्हणजे हम्म. आपलं शिक्षणाचं त्यांनी नीट ओव्हरऑल करायला पाहिजे. धडे कुठले घ्यावे, काय घ्यावं आणि काय नको ते विशेषतः आध्यात्मिक जोड थोडी त्या वयापासून त्यांच्यात असली द्यायला पाहिजे. पाहिजे. खरं आहे. म्हणजे पूर्वी जे गुरुगृही जाऊन गुरुकुलामध्ये लोक राहायचे, तर ते गुरु त्यांना हे सगळं शिकवायचे. बरोबर अष्टांग योग बरोबर शिकवायचे. ब्रह्म बरोबर. म्हणजे काय आणि आत्मा आणि ब्रह्म आणि त्याचं हम्म. ऐक्य आणि हे सगळं त्यांना शिकवायचे. उपनिषद आणि ऋग्वेद वगैरे. तर आता आपलं सगळंच खूप वेगळंच झालंय सगळं. हा. सो म्हणजे मी असं एवढंच सुचवू शकते. आणि तरुण पिढीला माझ्या मते हे जर का त्यांच्या फोनवरती किंवा असे युट्यूब वरती अवेलेबल असेल तर त्याच्यात गोडी निर्माण होण्याची शक्यता आहे. येस, खरं आहे. आणि ज्ञान असणं जरुरीच आहे. आणि ऍक्च्युली मला त्याच जास्त कौतुक वाटतं की तुम्ही पटकन ती शिफ्ट घेतली आणि त्या उपलब्ध करून दिले. आणि आमच्यासारखं आपण म्हणजे जे आहोत आता ग्रुपवरचे लोक, आपण आपल्या आपल्या कुटुंबातल्या आपल्या फ्रेंड सर्कल मधल्या तरुण पिढीला त्याची माहिती देऊन आपणही मदत करू शकतो. त्यामुळे म्हणजे असं हे एका कोणाचं कार्य न राहता हळूहळू जर आपण एकमेकांना सांगत गेलो तर हे आपल्याकडूनही थोडासा खालीचा वाटा आपल्याला उचलता येईल असं मला खूप वाटतं. म्हणजे माझ्या मते प्रश्न तुमचा असा आहे, उपक्रम अतिशय चांगला आहे आणि तुम्हाला त्यात यश येवो. येस. अद्वैतावर मला एक प्रश्न होता हा, की भक्ती योग जो आहे त्यामध्ये आपण आणि परमेश्वर आर सेपरेट. अद्वैत असं नाहीच त्यात काही. तर त्याच्यावर काही तुकाराम महाराजांनी कन्व्हिन्सिंग काही आर्ग्युमेंट आहे का की हे खरं अद्वैत आहे? नाही, हां, आता मी आय विल करेक्ट यू. तुम्ही जे म्हणलात की अद्वैत असं नाहीये आणि भक्त वेगळा आणि परमेश्वर वेगळा, तर ते तसं नाहीये. ते ॲक्च्युली असं आहे की सगळ्या संतांना याची प्रचिती आलेली असते की भक्त आणि भगवंत हे एकच आहेत, ते वेगळे नाहीत. आणि तो प्रत्यय आल्यावर मग संत म्हणतात की हे इतकं छान आहे की आता मला म्हणजे कसचीच गरज नाही. आय हॅव एव्हरीथिंग अँड नाव आय विल एन्जॉय दिस स्टेट ऑफ माय हॅपीनेस by praising the Lord and by singing glory to the Lord, knowing very well that I am one with Him. माझ्या सगळा आनंद मला इतका झालेला आहे, मला सगळं मिळालेलं आहे, जर परमेश्वरच माझ्या हृदयात बसला आहे, मला हवं असं काहीच नाही. आय हॅव रिच्ड एव्हरीथिंग. मग तो द्वैतातला आनंद उपभोगायला मुद्दाम तो भक्त तो म्हणतो, देवा तू देव मी भक्त, हेच नातं मला आवडतं, हेच नातं मी एन्जॉय करतो. दॅट इज द कन्सेप्ट. थँक्यू. आणि तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी ते लिहिलेलं आहे की आहे आपणच, आपल्या आतमध्येच ते आहे माहिती असून आपण ते तू वेगळा देवा, तू वेगळा आणि मी वेगळा, हेच मला आवडेल. तू मालक आणि मी नोकर, तू स्वामी मी सेवक, हेच नातं जन्मजन्मी असंच राहू दे, मला जन्म दे, मला मुक्ती नको. तुझी ग्लोरी, तुझा आनंद, तुझं भजन, तुझं कीर्तन करायसाठी मला पाहिजे. मला हात पाहिजे, पाय पाहिजे, तोंड पाहिजे, कान पाहिजे, कारण त्याच्याशिवाय मी तुझी सेवा कशी करू. अशी ती गोड भक्ती आहे. म्हणजे त्याच्यातली जी गोडी आहे
की जो माणूस आहे, ज्याला माणसाला आपला वेळ कसा घालवायचा आयुष्याचा ह्याचं कळत नाही. बरेच लोक आयुष्यात कंटाळतात, मी काय करू मला कळत नाही, मला कंटाळा आला. तर लोकांना कंटाळा कसा येतो हेच आश्चर्य आहे. जर रिअलाईज केलं की तुम्ही इतके हे आहात, परमेश्वराच्या इतके निकट आहात आणि तुमच्याकडे सगळं आहे, तुम्हाला कंटाळा येतोच कसा? You can rejoice in the glory that Lord is right inside your heart and He has given you everything. There is nothing that you really need, nothing that you really want. मला एकच कॉमेंट करायची आहे की आपण जसे शाळेमध्ये शिकलात हे सगळे विषय तसे शाळांमध्ये पाहिजेत. म्हणजे मग पुढची गोडी लागेल. एकदम लायब्ररीत पुस्तक असून सुद्धा आणायला जाणार नाहीत लोक, असं वाटतं. खरंय, खरंय. तसा विषय पाहिजे तो. म्हणजे करिक्युलम, येस, करिक्युलम शुड बी प्रॉपर. त्याच्यात त्यांनी डिझाईन करायला पाहिजे. लोकांना संतांची चरित्र, संतांचे अभंग, त्याचे धडे ते सगळे वेगळ्या भाषांमध्ये प्रत्येक भाषेत शिकवायला पाहिजे. आम्हाला आमच्या हिंदीच्या धड्यात पण असायचे संतांचे वगैरे धडे असायचे. तुळशीदास, सूरदास वगैरे यांचे आम्ही वाचलेलं आहे त्यावेळेला शिक्षणाची क्वालिटी चांगली होती 60s मध्ये आम्ही शाळेत असताना. चांगलं. Sheetal, you want to say anything? Would you like to say something? वारी बघून खूप छान वाटलं. तिथे आवडतच वाटलं. थँक यू. छान झाला कार्यक्रम आणि वारीचं हे बघ, खरंच आम्ही जाऊन आल्यासारखं वाटतं. आवडलं ना? ओके ओके. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनी संपर्कात राहा. कोणी काही सजेशन्स असली मला कॉन्टॅक्ट करा. माझा फोन नंबर ह्याच्यावर पण आहे, मी आता टाकला होता ह्याच्यावर. मानसी मॅडम शीतलकडे मिळू शकेल. तुम्ही ग्रुपवर पण शेअर करायला हरकत. येस, ठीक आहे, चालेल. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद कार्यक्रमाला आल्याबद्दल, जॉईन केल्याबद्दल. आणि दीपकजी, तुम्हालाही तुमच्या सगळ्या कामासाठी अनेक शुभेच्छा. आणि आपण डेफिनेटली कॉन्टॅक्ट मध्ये राहूया. सो थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू. बाय. बाय बाय.